नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मासिक चालू घडामोडी एप्रिल 2026. एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, झेडपी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एप्रिल 2026 मधील सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण आज पाहणार आहोत. तेही आपण वेगवेगळ्या अतिशय महत्त्वाच्या फॅक्ट्स यामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अनेक डायरेक्ट प्रश्न याच व्हिडिओमधून येणार आहेत. सर्वप्रथम आजचे दिनविशेष. आता आजचे म्हणण्यापेक्षा एप्रिल या महिन्याचे दिनविशेष आपण एका स्लाइडमध्ये आणलेले आहेत, त्यामुळे लक्षात घ्या. 1 एप्रिल हा दिवस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. 2 एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिन. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 17 एप्रिल जागतिक हिमोफेलिया दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन. 23 एप्रिल जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन. 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिन आणि 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष आपल्याला सरळ सरळ फॅक्ट्स म्हणून विचारू शकतात. वन लाईनर या घटकामध्ये आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येतो की जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो किंवा राष्ट्रीय पंचायती राज दिन कधी साजरा केला जातो. त्यामुळे आपल्याला ह्या फॅक्ट्स परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सेक्शन वाईज स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. सर्वप्रथम राजकीय घडामोडी. 131वे घटनादुरुस्ती विधेयक नुकतेच नामंजूर झालेले आहे. एप्रिल या महिन्यामधील ही सर्वात महत्वाची चालू घडामोडी आहे. 131वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेमध्ये नामंजूर. या संविधान दुरुस्ती विधेयकावर 2/3 बहुमत मिळवण्यात मोदी सरकार अपयशी ठरलेले आहे. घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सीमांकन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2026 हे मागे घेतलेले. उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या 528 सदस्यांपैकी 298 सदस्यांनी विधेयकाला मंजुरी दिलेली होती, तर 230 सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्यामुळे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले 2/3 बहुमत मिळवण्यात हे विधेयक अयशस्वी ठरलेले आहे. सरकारने परिसीमन विधेयक 2026 देखील सादर केलेले होते, जे परिसीमन कायदा 2002 ची जागा घेणार होते. या विधेयकानुसार सर्वोच्च न्यायालयाने कार्यरत किंवा माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील परिसीमन आयोगाची स्थापना करण्याची तरतूद आहे, ज्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त किंवा नामनिर्देशित निवडणूक आयुक्त आणि संबंधित राज्य निवडणूक आयुक्त सदस्य असतील. अशा पद्धतीचं या विधेयकामध्ये नमूद गोष्टी होत्या, परंतु आता हे नामंजूर झाल्यामुळे या सर्वच गोष्टींना आता काहीही अर्थ राहिलेला नाही. महिला आरक्षण विधेयक आता हे दुसऱ्यांदा अयशस्वी झालेले आहे. पहिला प्रयत्न 1996 साली HD देवेगौडा या सरकारने केलेला होता आणि दुसऱ्यांदा मोदी सरकारने हा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे हे दोन्ही वेळा आता हे विधेयक हे नामंजूर झालेले आहे. परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला घटनादुरुस्तीचा नंबर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. घटनादुरुस्ती विधेयक कितवं आहे, तर 131वे घटनादुरुस्ती विधेयक. आता या 131व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार काही जागांमध्ये बदल होणार होता, परंतु आता ज्या अर्थी हे आता नामंजूर झालेले आहे, त्यामुळे या संपूर्ण गोष्टींना काहीही अर्थ राहिलेला नाहीये. परंतु आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 131व्या घटनादुरुस्तीनुसार आपल्याला काही संविधानातील महत्त्वाची कलमे माहिती असणं आवश्यक आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं जे कलम आहे ते म्हणजे कलम 81. या कलम 81 मध्ये काय काय गोष्टी नमूद होत्या, तर उपकलम 1 ऐवजी आता पुढील उपकलम बसवण्यात येणार होते. राज्यामधील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले म्हणजे जास्तीत जास्त 815 सदस्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 35 सदस्य, म्हणजेच असे राज्यांद्वारे 815 आणि केंद्रशासित प्रदेशांचे 35 असे एकूण 850 सदस्य आता यामध्ये होणार होते. आता केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांना मात्र 33% आरक्षण हे लागू झालेले आहे. म्हणजे जरी आता बाकी इतर लोकसभेमध्ये जरी हे नामंजूर झालेले असले, तरी केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांना 33% आरक्षण सरकारने लागू केलेले आहे. 17 एप्रिल 2026 पासून हे आरक्षण आता यांना लागू असणार आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पुदुच्चेरी या विधानसभांना हे लागू असेल. केंद्रशासित प्रदेश देशामध्ये किती आहेत, तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यातील 3 विधानसभा असणारे आहेत आणि 5 विधानसभा नसणारे आहेत. 3 आहेत जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पुदुच्चेरी, आणि विधानसभा नसणारे आहेत अंदमान निकोबार, लक्षद्वीप, लडाख, चंदीगड आणि दादरा नगर हवेली, दमन दीव. धर्मांतरानंतर एससीचा दर्जा रद्द करण्यात येईल अशा पद्धतीचा निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मियांनाच अनुसूचित जाती दर्जा लागू होतो. जर एखाद्या व्यक्तीने इतर धर्म स्वीकारला
तर त्याचा एससी दर्जा आपोआपच रद्द होईल अशा पद्धतीचा निर्णय हा आता सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. हा निर्णय देताना न्यायालयाने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या 30 एप्रिल 2025च्या आदेशाला समर्थन दिलेले आहे. संबंधित प्रकरणामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीचा एससी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल केलेला खटला देखील रद्द करण्यात आलेला आहे. ट्रान्सजेंडर व्यक्ती सुधारणा विधेयक हे देखील आता 24 मार्च या दिवशी मंजूर करण्यात आले. लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने हे मंजूर झाले. ट्रान्सजेंडर व्यक्ती कायदा 2019 मध्ये मोठे बदल केलेले आहेत. नालसा निकाल 2014 यानुसार सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना तिसरे लिंग आता मान्य केलेले आहे. आता जुन्या कायद्यातील काय काय बदल केलेला आहे, तर डॉक्टरांच्या मंडळाकडून तपासणी आता करावी लागणार आहे. कागदपत्रे आधी वैद्यकीय मंडळामध्ये दाखल करावे लागतील आणि नंतरच जिल्हाधिकाऱ्यांकडे जाता येईल. ट्रान्सजेंडरमध्ये आता फक्त हिजरा, किन्नर आणि इंटरसेक्स बाकी सर्व आता गोष्टी यातून वगळलेल्या आहेत. आणि या ट्रान्सजेंडर्सच्या विधेयकाच्या अपरित जर कोणी गेलेलं असेल तर त्याला शिक्षा पण आता त्यामध्ये नमूद केलेली आहे. शिक्षा आहे 10 वर्ष ते जन्मठेप. समान नागरी संहिता गुजरातमध्ये लागू. आता ही फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची आहे. कारण लक्षात घ्या, गुजरात या राज्यामध्ये आता समान नागरी संहिता आता लागू झालेली आहे. समान नागरी कायदा विषयी आपल्याला फॅक्ट्स माहिती असणं आवश्यक आहे. पूर्वीपासून लागू असलेलं गोवा हे राज्य आहे. गोवा या राज्यामध्ये 1867 पासून समान नागरी संहिता लागू आहे. तर पहिले जे राज्य आहे ते आहे उत्तराखंड. त्यामध्ये 2024 मध्ये समान नागरी संहिता लागू झालेली आहे. तर दुसरे राज्य आहे गुजरात. गुजरातमध्ये आता मार्च 2026 पासून समान नागरिक संहिता ही लागू झालेली आहे. गोवा राज्याबद्दल माहिती पाहिजे झाली तर गोवा हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच UCC म्हणजेच समान नागरी संहिता लागू असलेले राज्य आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये आता विक्रमी मतदान झालेले आहे आणि या मतदानाची टक्केवारी अतिशय प्रचंड आहे. तामिळनाडूमध्ये 84% मतदान तर पश्चिम बंगालमध्ये 91% मतदान हे झालेले आहे. वादग्रस्त न्यायमूर्ती वर्मा यांचा अखेर राजीनामा. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सादर केलेला आहे. निवासस्थानी जळालेल्या नोटांचे बंडल सापडल्याच्या वादग्रस्त प्रकरणामुळे ते अडचणीत आलेले होते. आपल्याला माहितच आहे, मागील वर्षभरामध्ये न्यायमूर्ती वर्मा यांच्यावर अतिशय गदारोळ झालेला होता. संसदेमध्ये देखील यांच्याविषयी अतिशय महत्त्वाच्या चर्चा ह्या घडून आलेल्या होत्या. 14 मार्च 2025 रोजी होळीच्या रात्री त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आग लागलेली होती. आग विझवताना अग्निशमन दलाला रोख रकमेचा साठा सापडल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि यामुळे मोठा वाद निर्माण झालेला होता. महाभियोग प्रक्रिया आता थांबवण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांच्या विरुद्ध सुरू असलेली महाभियोग प्रक्रिया आता निरर्थक ठरलेली आहे. कारण यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती कार्यरत होती, परंतु आता त्यांनी राजीनामा दिल्याने या संपूर्ण गोष्टी आता थांबवण्यात आलेल्या आहेत. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आता भाजपचे सम्राट चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सम्राट चौधरी हे बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री ठरलेले आहेत. तसेच उपमुख्यमंत्रीपदी निशांत कुमार जे नितीश कुमार यांचे पुत्र आहेत आणि विजय चौधरी या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तेलंगणा आता अधिकृतपणे नक्षली मुक्त घोषित करण्यात आलेले आहे. नुकतेच 42 नक्षलवाद्यांच्या सामूहिक आत्मसमर्पणानंतर याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर प्रश्न अशा पद्धतीचा आला की कोणत्या राज्याने नुकतेच नक्षली मुक्त असण्याचे घोषित केलेले आहे, तर राज्य आहे तेलंगणा. तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. भारतीय संविधानाचा सिंधी भाषेतील अनुवाद नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या हा अनुवाद प्रकाशित केलेला आहे. आता सिंधी भाषेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये ही भाषा समाविष्ट आहे. 22 अधिकृत भाषेपैकी ही एक भाषा आहे. या 22 अधिकृत भाषेमध्ये या सिंधी भाषेचा समावेश 21व्या घटनादुरुस्तीने 1976 साली जी काही 21वी घटनादुरुस्ती झाली होती, या घटनादुरुस्तीद्वारे ही भाषा समाविष्ट करण्यात आलेली होती. न्यायमूर्ती लिसा गिल न्यायाधीश. न्यायमूर्ती लिसा गिल या आता आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश या झालेल्या आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, प्रश्न जर अशा पद्धतीचा आला की आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण, तर न्यायमूर्ती लिसा गिल. त्यांनी 25 एप्रिल 2026 या दिवशी आपला पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या पंजाब हरियाणा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होत्या. त्यांनी धीरज सिंह ठाकूर यांची जागा घेतलेली आहे. आपल्याला राज्यघटनेतील कोणते कलम महत्त्वाचे माहिती असणं आवश्यक आहे, तर कलम 217 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची राष्ट्रपतींद्वारे नियुक्ती आणि कलम 222 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थानांतर राष्ट्रपतींद्वारे. आता आपण जागतिक घडामोडीकडे वळूया. पश्चिम आशिया संघर्ष 2 आठवड्यांचा युद्धविराम. आपल्याला माहितच आहे की मागील 2 महिन्यांपासून इराण आणि इस्रायल या 2 देशांदरम्यान युद्ध सुरू आहे आणि इस्रायल या देशाकडून अमेरिका
हा पाठिंबाने लढत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड झालेली आहे. ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले आहे, की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये आता 2 आठवड्यांचा युद्धविराम झालेला आहे. परंतु यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जहाजांना सुरक्षित मार्ग दिला गेला पाहिजे आणि हा मार्ग जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गांपैकी एक आहे आणि हा मार्ग जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा पद्धतीची अट यामध्ये घातलेली होती आणि आता 2 आठवड्यांचा युद्धविराम आता हा झालेला आहे. अमेरिका आणि इराण यामधील चर्चा देखील आता निष्फळ ठरलेली आहे. म्हणजे जी काही आता युद्धविराम झालेला होता, त्यानंतर पाकिस्तानातील इस्लामाबाद या शहरामध्ये या दोन्ही दरम्यान चर्चा झाली होती. परंतु या दोन्ही देशांमधील चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे. अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स यांनी केलं होतं, तर इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी केलेलं होतं. पश्चिम आशियातील तणावाचा भारतातील गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम देखील मागच्या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतातील दिल्ली, बेंगळुरू, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये एल-पी-जी आणि एल-एन-जीची टंचाई ही जाणवून आलेली होती. हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून जगातील 20% पेक्षाही जास्त ऊर्जा पुरवठा या मार्गातून होत जातो. येथील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. आता या संपूर्ण घडामोडीमध्ये आपल्याला एल-पी-जी, पी-एन-जी, सी-एन-जी आणि एल-एन-जी ह्या फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण परीक्षेमध्ये अशा पद्धतीच्याच फॅक्ट आपल्याला विचारले जाणार आहेत. एल-पी-जीचं फुल फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. एल-पी-जी हे स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस आहे. पी-एन-जी म्हणजे पाईप नॅचरल गॅस. पी-एन-जी हा पाईपद्वारे घरांमध्ये येणारा गॅस असतो. त्याला पी-एन-जी असे म्हटले जाते. सी-एन-जी म्हणजे कंप्रेस्ड नॅचरल गॅस. हा वाहनांमध्ये वापरला जाणारा गॅस आहे. तर एल-एन-जी म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस. एल-एन-जी हा अतिशय थंड द्रव स्वरूपातील नैसर्गिक गॅस आहे आणि याची साठवणूक आणि वाहतूक देखील केली जाते. तर आता एल-एन-जी जी आहे, तर या एल-एन-जी साठवणुकीमध्ये मर्यादा आहेत आणि यामध्ये भारताची अडचण आहे. भारतामध्ये एल-एन-जी साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे संकटामध्ये पुरवठा रोखणे देखील आता कठीण जात आहे. त्यामुळे लक्षात घ्या, या चारही फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगानं महत्त्वाच्या आहेत. भारतासह मित्र देशांसाठी हार्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यात आलेली आहे. म्हणजेच इराण आणि इस्रायल किंवा अमेरिका यांच्यातील जी काही चर्चा आहे, ती जरी निष्फळ ठरलेली असली, तरी मित्र देशांसाठी म्हणजे इराणचे जे काही मित्र देश आहेत, त्यांच्यासाठी देखील हॉर्मुझची सामुद्रधुनी ही खुली करण्यात आलेली आहे. आता इराणचे मित्र देश कोण? तर भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान हे इराणचे मित्र देश समजले जातात. हॉर्मुझची सामुद्रधुनी आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी ही पर्शियन गल्फ आणि ओमानचे आखात म्हणजे पर्शियनचे आखात आणि ओमानचे आखात या 2 आखातांना ही जोडणारी ही सामुद्रधुनी आहे. खंड आहे आशिया. या पर्शियन ही काही हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे. याच्या उत्तरेस इराण, दक्षिणेस ओमान आणि UAE हे देश आहेत. याची लांबी सुमारे 167 किलोमीटर आहे. तर रुंदी सुमारे 55 ते 95 किलोमीटर आहे. याची सर्वात कमी रुंदी ही 33 किलोमीटर एवढीच आहे आणि याची खोली सरासरी 70 ते 100 मीटर इतकी आहे. आता या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसोबतच बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी देखील आपल्याला महत्त्वाची आहे. हौती बंडखोर संघटना ही सामुद्रधुनी अडवण्याच्या तयारीत आहे. युरोप, आशिया आणि आफ्रिका यांच्यातील व्यापारासाठी ही सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताचा युरोपशी 80% व्यापार हा याच मार्गातून होत असतो. तांबड्या समुद्राच्या मुखाशी ही सामुद्रधुनी आहे. बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी अ, लाल समुद्र म्हणजेच रेड सी आणि गल्फ ऑफ एडन या 2 आखातांना ही महत्त्वाची सामुद्रधुनी जोडते. ही सामुद्रधुनी लाल समुद्राच्या दक्षिणेकडे प्रवेशद्वार आहे आणि गल्फ ऑफ एडनला ही जोडते. याला गेट ऑफ टीअर्स म्हणजेच दुःखाचे द्वार म्हणून देखील ओळखले जाते. तसेच सुएझ कालव्याकडे जाणाऱ्या जहाजांसाठी ही मुख्य प्रवेशद्वार देखील आहे. बालेंद्र शहा यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची नुकतीच शपथ घेतलेली आहे. नेपाळमध्ये जेनझी जे काही आंदोलन झाले होते, याच्या पार्श्वभूमीवर के-पी शर्मा ओली यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच 35 वर्षीय बालेंद्र शहा उर्फ बालेन यांनी नेपाळचे 47वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे काय? तर ते रॅपर ते राजकारणी अशा पद्धतीचा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. नेपाळमधील सर्वात तरुण लोकशाही पंतप्रधान ते ठरलेले आहेत. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला 275 पैकी 182 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजेच बालेंद्र शाह यांच्या पार्टीचं नाव काय? तर राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी. नेपाळचे राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे. तर बालेंद्र शाह यांच्या आधी हंगामी पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की या नियुक्त होत्या. 52वी G7 शिखर परिषद 2026 याचे यजमानपद आता फ्रान्सकडे आहे. याचं आयोजन फ्रान्स येथे 15 ते 17 जून 2026 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे.
भारत हा G7 चा सदस्य नाही, परंतु आमंत्रित भागीदार देशामध्ये भारत हा दरवर्षी सहभागी होत असतो. G7 देश कोण आहेत? तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या प्रमुख औद्योगिक राष्ट्रांचा तसेच युरोपियन युनियन सोबतचा एक अनौपचारिक मंच आहे, जो जागतिक आर्थिक सुरक्षा आणि ऊर्जा धोरणावर चर्चा करण्यासाठी दरवर्षी एकत्र येत असतो. G7 ची स्थापना 1975 मध्ये करण्यात आलेली होती. जपानने जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन ही नुकतीच सुरू केलेली आहे. मार्च 2026 मध्ये ही सुरू करण्यात आली. याचा वेग आहे 275 किलोमीटर प्रति तास. जपानच्या शिंकसेन नेटवर्क यावर ही ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन मोरिओका ते टोकियो या मार्गावर धावेल. पूर्वी ही प्रवासी ट्रेन होती. आता तिचे रूपांतर मालवाहतूकसाठी केलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केली? तर जपान. अमेरिकी डॉलर नोटांवर आता डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार आहे. या 1861 पासून चालत आलेली 165 वर्षीय जुनी परंपरा आता यामुळे मोडलेली गेलेली आहे. डॉलर नोटांवर आता फक्त ट्रेझरी सेक्रेटरी यांची सही असायची. आता त्याच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही असणार आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त असा बदल करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा $100 पासून याची सुरुवात होणार आहे. अमेरिकेने नाटोमधून बाहेर पडण्याचे संकेत देखील दिलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, नाटो ही संघटना देखील मागील ज्यावेळेसपासून हे काही इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू आहे, या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये नाटो ही संस्था अतिशय चर्चेमध्ये आहे. त्यामुळे नाटो काय ही याबद्दल देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. हे एक संरक्षणात्मक सैनिक संघटना आहे. याचे मुख्यालय ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. 4 एप्रिल 1949 या दिवशी याची स्थापना झाली. यामध्ये सध्या 32 एकूण सदस्य देश आहेत. 32वा देश आहे स्वीडन. याचे सदस्य अध्यक्ष आहेत मार्क रुटे. इंडोनेशियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी करण्यात आलेली आहे. इंडोनेशियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी ही सोशल मीडिया बंदी लागू केली आणि अशा प्रकारची कठोर बंदी लागू करणारा इंडोनेशिया हा आग्नेय आशियातील पहिलाच देश ठरलेला आहे. अमेरिकेतील अटॉर्नी जनरलची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अटॉर्नी जनरल पाम बॉन्डी यांची पदावरून हकालपट्टी जाहीर केली. याचं कारण म्हणजे एप्स्टेन फाईल हे देण्यात येत आहे आणि आता पाम बॉन्डी यांच्या जागी उप अटॉर्नी जनरल टॉड ब्लँच यांची हंगामी अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या लष्कर प्रमुखाची देखील हकालपट्टी करण्यात आलेली आहे. इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये मोठी लष्करी घडामोड झालेली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेट यांनी लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना पदावरून हटवलेले आहे. तसेच जनरल डेव्हिड होन आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांची देखील त्यांनी हकालपट्टी केलेली आहे. आता नवीन जबाबदारी ख्रिस्तोफर लानेव यांच्याकडे करण्यात आलेली आहे. उसराल न्याय ओसोर मंगोलियाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. उसराल न्याय ओसोर मंगोलियाचे 35वे पंतप्रधान 9 महिन्यामध्ये देशाचे ते 3रे पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यांनी जंदन शातार गोंबाजोव यांची जागा घेतलेली आहे. त्यांचं वय आहे 39 वर्ष आणि न्याय ओसोर यांचं पक्षाचं नाव आहे मंगोलियन पीपल्स पार्टी. इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत निझार अहमदी. 11 एप्रिल 2026 या दिवशी त्यांची नियुक्ती झाली. इराकचे ते 10वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे पॅट्रियटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान. मागील राष्ट्राध्यक्ष होते अब्दुल लतीफ राशीद. इराकची राजधानी आहे बगदाद. त्यांचे चलन आहे इराकी दिनार आणि त्यांची अधिकृत भाषा आहे अरबी. हंगेरीचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत पीटर मॅगॉर. पीटर मॅगॉर हे हंगेरीचे नवीन पंतप्रधान आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे तिस्जा पार्टी. 12 एप्रिलला त्यांची निवडणूक झाली होती आणि 13 एप्रिलला त्याचा निकाल आलेला आहे आणि व्हिक्टर ओर्बान हे त्यांचे महत्वाचे प्रतिस्पर्धी होते. व्हिक्टर ओर्बान हे मागील 16 वर्षांपासून सत्तेत होते आणि यांना नमवून आता हंगेरीचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत पीटर मॅगॉर. हंगेरीची राजधानी आहे बुडापेस्ट. त्याचं स्थान आहे मध्य युरोपामध्ये. हंगेरीचं चलन आहे हंगेरियन फॉरेट. 2004 मध्ये युरोपियन युनियनचा हंगेरी हा सदस्य झाला, तर 1999 मध्ये तो नाटोचा सदस्य झालेला होता. ऑस्ट्रेलियाची पहिली महिला सेनाप्रमुख म्हणून आता जनरल सुझन कॉयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 125व्या वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच एका महिलेची चीफ ऑफ आर्मी पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियन आर्मीची स्थापना 1901 मध्ये करण्यात आलेली होती आणि आर्मी स्थापनेला 125 वर्ष पूर्ण 2026 मध्ये झालेले आहेत आणि याच अनुषंगाने आता त्यांची पहिली महिला सेनाप्रमुख म्हणून आता जनरल सुझन कॉयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लेबनॉन देश हा देखील सध्या चर्चेमध्ये आहे. याचं कारण म्हणजे लेबनॉन सध्या प्रामुख्याने इस्रायल सोबतचा संघर्ष आणि नुकतंच झालेलं 10 दिवसांचा युद्धविराम यामुळे जागतिक चर्चेमध्ये आहे. लेबनॉनची राजधानी आहे बेरूत. अधिकृत भाषा आहे अरबी. अध्यक्ष आहेत जोसेफ औन. पंतप्रधान आहेत नवाफ सलाम. त्यांची लोकसंख्या 53 लाखांच्या आसपास आहे.
त्यांचे चलन आहे लेबनीज पाऊंड. तर पश्चिम आशियातील लेवंट प्रदेशातील हा एक देश आहे आणि तो त्यांचा विरोधक देखील आहे. आता या लेबननच्या उत्तरेला व पूर्वेला सिरिया देश आहे, दक्षिणेला इस्रायल आणि पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. लेबननचे क्षेत्रफळ आहे 10,452 चौरस किलोमीटर. इस्रायल लेबननवर हल्ला करतो कारण लेबननमध्ये इराण समर्थक हिजबुल्ला नावाचे एक सैन्य गट आहे, जो त्यांचा विरोधक आहे. युकेने नुकतेच तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घातलेली आहे. युनायटेड किंगडमने 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्यांसाठी तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा संमत केलेला आहे. जगातील हा पहिला प्रमुख विकसित देश आहे ज्याने अशा पद्धतीची बंदी घातलेली आहे. कायद्याचं नाव आहे टोबॅको अँड वेप्स बिल. जन्मतारीख आहे 1 जानेवारी 2009. यानंतर जन्मलेल्यांसाठी ही बंदी असणार आहे आणि याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2027 पासून होणार आहे. आता आपण आर्थिक घडामोडीकडे वळूया. भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज नुकताच 7.1% करण्यात आलेला आहे. हा अहवाल जागतिक पतमानांकन संस्था S&P ग्लोबल रेटिंग यांनी दिलेला आहे. जीडीपी वाढीचा अंदाज 7.1%. 2025-26 मध्ये 7.6% हा अंदाज होता. 2026-27 मध्ये हा अंदाज आता 7.1% वर आणलेला आहे. 2027 मध्ये 4.3% पर्यंत महागाई दर राहील अशा पद्धतीचा अंदाज देखील S&P यांनी दिलेला आहे. आता बाकी इतर कोणते जागतिक अंदाज यामध्ये नमूद केलेले आहेत? तर वर्ल्ड बँकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर 6.6% राहील असे सुधारित भाकीत केलेले आहे. आता महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जीएसटी कपातीमुळे सुरुवातीला ग्राहकांच्या मागणीत वाढ अपेक्षित होती. मात्र पश्चिम आशियातील तणावामुळे विकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आता कोणकोणत्या संस्थांचे अंदाज यामध्ये आहेत? तर आता जागतिक अंदाज तर आपण पाहिलेला आहे 6.6%. तर आरबीआयने अंदाज दिलेला आहे 6.9%. IMFने दिलेला आहे 6.6% आणि OECDने दिलेला आहे 6.1%. एकूणच जागतिक अनिश्चितता असूनही भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. देशांतर्गत मागणी व निर्यातीमुळे ही वाढ कायम आहे आणि भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद ही आता नुकतीच याऊंडे, कॅमरून या ठिकाणी आता पार पडलेली आहे. श्री ल्यूक मॅग्लोअर मॅम्बा अंटागना हे यावेळी अध्यक्ष होते, जे कॅमेरूनचे व्यापारी मंत्री आहेत आणि भारताचे नेतृत्व हे भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलेले आहे. महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणूक व सेवा धोरण हे नुकतेच जाहीर झालेले आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच उद्योग, गुंतवणूक व सेवा क्षेत्रासाठी महत्वाकांक्षी धोरण जाहीर केले. पुढील 5 वर्षांसाठी असलेले या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे राज्याची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $1,00,00,000 पर्यंत नेणे असे आहे. यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र या डिजिटल मंचाची घोषणा करण्यात आलेली असून परदेशी गुंतवणूक म्हणजे FDI आकर्षित करण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. भारताचा पेटंट अर्ज करण्यामध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम झालेला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने एकूण 1,43,729 पेटंट अर्ज केले. पेटंट अर्ज करण्यामध्ये हा नवीन राष्ट्रीय विक्रम आहे. 2024-25च्या तुलनेत 30.2% वाढ झालेली आहे. देशांतर्गत अर्जांचा वाटा हा 69% पेक्षाही जास्त आहे. उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात माहिती दिली. जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे आणि पेटंटमध्ये पहिली 3 राज्य कोणती आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आहे तामिळनाडू, दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. भारतीय अर्थव्यवस्था एक पाऊल मागे पण गती कायम. आता भारताच्या क्रमवारीमध्ये नुकतीच घसरण पाहायला मिळालेली आहे. 2025 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात 5व्या स्थानावरून 6व्या क्रमांकावर घसरलेली आहे. भारताची सध्याची जीडीपी आहे $3.92 लाख कोटी. आता सध्या जागतिक क्रमवारी कशी आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी, चौथ्या क्रमांकावर आहे जपान, 5व्या क्रमांकावर आहे ब्रिटन आणि 6व्या क्रमांकावर आहे भारत. आता घसरणीमागील कारणे काय आहेत? तर रुपयाचे अवमूल्यन. सध्या भारताचा रुपया हा अतिशय तळाला गेलेला आहे. सध्या रुपया 93 रुपयांच्याही खाली घसरलेला आहे. डॉलर देखील मजबूत झालेला आहे आणि जीडीपी मोजणी डॉलरमध्ये होत असल्याने याचा परिणाम अधिक दिसून येत आहे. भारताचा वाढदर हा सर्वाधिक राहिलेला असला तरीही आता या अशा पद्धतीची क्रमवारीमध्ये भारताची घसरण पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूक परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. औद्योगिक धोरण प्रोत्साहन विभागाची आकडेवारी समोर आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 32% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. भारतातील महत्त्वाची राज्य कोणती? तर पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र 32%, दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक 23%, तिसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात 10%, चौथ्या क्रमांकावर आहे हरियाणा आणि तामिळनाडू प्रत्येकी 8%.
आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे? तर अर्थातच पहिल्या क्रमांकावर आहे नवी मुंबई 27%, दुसऱ्या क्रमांकावर आहे पुणे 2.8%, तिसऱ्या क्रमांकावर आहे ठाणे 1.57%, चौथ्या क्रमांकावर आहे नागपूर 0.12% आणि पाचव्या क्रमांकावर आहे नाशिक 0.10%. आता आपण पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर याकडे वळूया. उडान या योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. सुधारित उडान योजना ही आता राबवलेली आहे. याचा कालावधी असणार आहे 10 वर्ष म्हणजे 2026-27 ते 2035-36 साठी आता ही नवीन उडान योजना असणार आहे. यातील मुख्य घटक म्हणजे विमानतळ विकास, ऑपरेशन एंड मेंटेनन्स आणि तसेच 100 नवीन निष्क्रिय विमानतळ यामध्ये आता विकसित करण्यात येणार आहेत. तसेच विकसित भारत 2047 ची दृष्टिकोनाशी ही सुसंगत असणार आहे. तसेच 441 विमानतळांना 3 वर्ष आर्थिक मदत देखील देण्यात येणार आहे. तसेच 3.6 कोटी प्रति विमानतळ आणि 0.90 कोटी म्हणजे 90 लाख हेलिपोर्टसाठी देखील या उडान योजनेमध्ये आता महत्त्वाचे बदल असणार आहेत. सर्वसामान्यांसाठी परवडणारी विमानसेवा यामध्ये सुरू करण्यात येईल. तसेच टियर 2 आणि टियर 3 शहरांना जोडण्याचे प्राधान्य या नवीन योजनेमध्ये असणार आहे. तसेच उडान योजनेतील महत्त्वाचे बदल अजून कोणते? तर आधुनिक हेलिपॅड्स यामध्ये 200 हेलिपॅड्स तयार करण्यात येतील. तसेच व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणजे व्ही-जी-एफ यामध्ये 10,043 कोटींचा निधी असणार आहे. प्रादेशिक विमानमार्ग चालू ठेवण्यासाठी ही व्हायबिलिटी गॅप फंडिंग कामाला येणार आहे. तसेच आत्मनिर्भर विमान खरेदी ही देखील यामध्ये असणार आहे. एच-ए-एल ध्रुव हेलिकॉप्टर व डॉर्नियर विमानांचा वापर यामध्ये करण्यात येणार आहे. दुर्गम भागातील सेवा यामुळे आता अधिक मजबूत देखील होणार आहे. उडान योजनेची सुरुवात ही ऑक्टोबर 2016 मध्ये करण्यात आलेली होती आणि याची अंमलबजावणी नागरी उड्डाण मंत्रालयामार्फत करण्यात येत असते. आशियातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ हे आता नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेले आहे. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आहे. ठिकाण आहे जेवर गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश. आशियातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड एअरपोर्ट आहे. याची यामध्ये सुमारे 11,200 कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आलेली आहे आणि पीपीपी मॉडेल अंतर्गत हे बांधले जात आहे. याचं संचालन यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी केलेले आहे. भारताची पहिली चालकरहित पॉड टॅक्सी प्रणाली मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. याचं ठिकाण आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. याचं भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलेले आहे. याचा पहिला टप्पा 3.36 किलोमीटरचा असेल बांद्रा ते कुर्ला या ठिकाणी. तर यामध्ये एकूण 8.85 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. यामध्ये 22 स्टेशन असतील. प्रत्येक पॉडमध्ये 6 प्रवासी क्षमता असेल आणि कमाल वेग 40 किलोमीटर प्रति तास असणार आहे आणि पहिला टप्पा 10 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. याचं मॉडेल पीपीपी असेल आणि याचा विकास करता आहे MMRDA. कोयनेतून 2005 मध्ये दो कोयनेतून 2005 मेगावॅट विक्रमी वीज निर्मिती नुकतीच करण्यात आलेली आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे कोयनेची वीज निर्मिती क्षमता आहे 1956 मेगावॅट आणि एकूण वीज निर्मिती या महिन्यामध्ये झालेली आहे 2005 मेगावॅट म्हणजे इतिहासामध्ये प्रथमच सव्वा तासामध्ये 49 मेगावॅट जादा वीज निर्मिती ही करण्यात आलेली आहे. कोयना धरणचं ठिकाण आहे कोयना नगर, सातारा जिल्हा. 1956 मध्ये कोयना धरणाचे काम सुरू झालेले होते. 1963 मध्ये पहिले टर्बाइन कार्यान्वित झाले. यामध्ये एकूण 6 दरवाजे आहेत आणि जलाशयाचे नाव आहे शिवसागर तलाव. आता आपण कृषी म्हणजेच ॲग्रीकल्चर या घटकाकडे वळूया. सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये देशामध्ये आता भारताने अव्वल स्थान पटकावलेले आहे आणि भारताने आता अव्वल स्थान जगभरामध्ये आहेच, परंतु महाराष्ट्राने देखील अव्वल स्थान पटकावलेले आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये महाराष्ट्राने बिहार व उत्तर प्रदेशला मागे टाकत देशामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तसेच कर्ज वितरणामध्ये देखील महाराष्ट्राने आघाडी घेतलेली आहे. देशातील 1,59,129 प्रकल्पांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 25,331 प्रकल्प आहेत. एकूण 1982 कोटी रुपयांचे कर्ज हे वितरण देखील करण्यात आलेले आहे. साखर उत्पादनामध्ये देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये 98 लाख टन उत्पन्न निघालेले आहे. तर उत्तर प्रदेशामध्ये 87 लाख टन उत्पन्न एवढे साखरेचे उत्पन्न हे उत्तर प्रदेशमध्ये झालेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. जगाचा विचार करता महाराष्ट्र तिसरा किंवा चौथा असू शकतो. साखर निर्मितीमध्ये 2016-17 पासून 2021-21 पर्यंत उत्तर प्रदेश हा आघाडीवर होता. गत हंगामाचा अपवाद वगळता महाराष्ट्र अव्वल ठरत आहे. यंदा उत्तर प्रदेशातील ऊसांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत ऊस गाळपाची घट या ठिकाणी मोठी झाली. उतार्यात मात्र उत्तर प्रदेशात अव्वल आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना या योजनेला मुदत वाढ मिळालेली आहे. पीएम कुसुम याचा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री किसान ऊर्जा
सुरक्षा एवं उत्थान महाभियान. या योजनेची सुरुवात 19 फेब्रुवारी 2019 या दिवशी करण्यात आली. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय म्हणजे MNRE द्वारे याची सुरुवात करण्यात आलेली आहे. याचा उद्देश आहे शेतकऱ्यांना ऊर्जा आणि पाणी सुरक्षा देणे, सौर ऊर्जा वापर वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पर्यावरण प्रदूषण कमी करणे. या योजनेची मुदत आता 31 मार्च 2026 पर्यंत होती. ती आता 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता आपण सामाजिक घडामोडीकडे वळूया. हरीश राणा यांचे नुकतेच निधन झालेले आहे. भारतातील हरीश राणा हा पहिला इच्छामरण मंजुरी दिलेला व्यक्ती होता आणि आता याचं निधन देखील झालेलं आहे. हरीश राणा मागील 13 वर्षांपासून तो कोमामध्ये होता आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह इथोनेशिया याला मंजुरी दिलेली आहे. 11 मार्च 2026 या दिवशी याचा निर्णय देण्यात आला. न्यायाधीश होते जस्टिस JB पारडीवाला आणि जस्टिस KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने याचा निर्णय दिलेला होता. 24 मार्च रोजी दिल्लीतील एम्स येथे अखेरचा त्यांनी श्वास घेतला. हरीशच्या कुटुंबाने सर्वप्रथम 3 एप्रिल 2024 या दिवशी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये इच्छामरणासाठी परवानगी मागणारी याचिका दाखल केलेली होती. जनगणना 2027 ला सुरुवात करण्यात आलेली आहे. भारतामध्ये सुरू होत असलेली जनगणना ही जगातील सर्वात मोठी जनगणना असून यावेळी ती पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. महाराष्ट्रातील जनगणनेचं वेळापत्रक आहे. सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणना आहे 1 मे ते 15 मे आणि गृहगणना आहे 16 मे ते 14 जून. देशभरातील जनगणना 1 एप्रिल पासून सुरू झालेली आहे आणि ही 2 टप्प्यांमध्ये प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व राज्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होईल. आता पहिला जो टप्पा आहे यामध्ये घरांची नोंदणी केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये धर्म, सामाजिक आर्थिक स्थिती, स्थलांतर, प्रजनन दर हे या गोष्टी मोजल्या जातील. 1931 नंतरच प्रथमच जातीनिहाय माहिती आता संकलित केली जाणार आहे. या जनगणना 2027 ची महत्वाची वैशिष्ट्य काय? तर स्वतःहून ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा यामध्ये असणार आहे. सुरक्षित वेब पोर्टलद्वारे याची नोंदणी असेल. मोबाईल ॲपद्वारे डेटा संकलन होईल. BYOD याचं मॉडेल या ठिकाणी वापरण्यात येईल. कर्मचारी स्वतःचा मोबाईल वापरणार आहेत आणि AIचा वापर देखील यामध्ये होणार आहे. यामुळे अधिक अचूक व पारदर्शक प्रक्रिया यामध्ये असणार आहे. जनगणनेच्या स्वगणनेला आता सुरुवात देखील झालेली आहे. आता जनगणनेच्या महत्त्वाच्या फॅक्ट आपण यामध्ये पाहूया. शेवटची जनगणना 2011 झालेली होती. कोविड-19 या महामारीमुळे 2021 ची जनगणना स्थगित झालेली होती. 2011 मध्ये भारताची लोकसंख्या 121,08,63,237 इतकी होती. जनगणना कायदा 1948च्या तरतुदीनुसार ही जनगणना केली जाते. कलम 426 नुसार ही जनगणना केली जाते. केंद्र सूचीतील जनगणना हा विषय आहे. भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये ढाका या ठिकाणी हेनरी वॉल्टर यांनी केलेली होती. त्यामुळे हेनरी वॉल्टर यांना भारतीय जनगणनेचे जनक देखील म्हणले जाते. पहिली समकालीन जनगणना 17 फेब्रुवारी 1881 या दिवशी ब्रिटिश राजवटीत WC फ्लोडेन जे भारताचे जनगणना आयुक्त होते यांनी केलेली होती आणि 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना होत आहे. NCERTला नुकताच अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. NCERT म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद याला केंद्र सरकारने अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. आता NCERTला स्वतःच्या पदव्या देण्याचा अधिकार असेल. हा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने UGCच्या सल्ल्यानुसार घेतलेला आहे. NCERT आणि तिच्या 6 घटक संस्थांना स्वतंत्र श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. महत्वाच्या संस्था कोणत्या? तर अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलाँग येथील प्रादेशिक शिक्षण संस्था यामध्ये असणार आहेत. भोपाळ येथील पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था हे देखील NCERTची महत्वाची समाविष्ट संस्था असणार आहे. NCERTचे कार्य काय हे आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे. शैक्षणिक संशोधन, अभ्यासक्रम निर्मिती, पाठ्यपुस्तके व अध्यापन साहित्य तयार करणे आणि या संपूर्ण NCERTला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला जरी असला तरी काही महत्वाच्या अटी देखील यामध्ये आहेत. कोणतेही व्यावसायिक किंवा नफा कमावणारे उपक्रम यामध्ये दाखल करता येणार नाहीत. तसेच सर्व अभ्यासक्रम हे UGC व वैधानिक निकषांनुसारच चालवावे लागणार आहेत. तसेच नवीन अभ्यासक्रम ऑफ कॅम्पस किंवा परदेशी कॅम्पस सुरू करताना UGCचे नियम हे बंधनकारक असणार आहेत. विशेष बाब म्हणजे 3 वर्षांपूर्वीच केंद्र सरकारने NCERTला डी नोव्हो या श्रेणीमध्ये मंजुरी दिलेली होती. भारतातील सर्वाधिक महागडे चित्र हे देखील सध्या चर्चेमध्ये आहे. प्रसिद्ध उद्योगपती सायरस पुनावाला यांनी महान चित्रकार राजा रवी वर्मा यांचे यशोदा आणि कृष्ण हे चित्र तब्बल 167.2 कोटी रुपयांना विकत घेतलेले आहे. हे चित्र आता भारतातील सर्वाधिक महागडे चित्र ठरलेले आहे. याआधी MF हुसेन यांच्या ग्रामयात्रा या चित्राने 118 कोटींचा विक्रम केलेला होता. राजा रवी वर्मा कोण होते याबद्दलची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे, ती तुम्ही वाचून घ्या.
आयुष्यमान भारत योजनेमध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी केलेली आहे. अवघ्या 3 वर्षात तिपटीहून अधिक वाढ करत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहिलेला आहे. आता या काही महत्त्वाच्या फॅक्ट आहेत. या तुम्ही कोणत्याही लेखी परीक्षेमध्ये तुम्ही वापरू शकता आणि एकंदरीतच आपल्याला माहिती पाहिजे, की आयुष्यमान भारत योजनेमध्ये सर्वाधिक आघाडीचे राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे या ठिकाणी आता महत्त्वाचे राज्य आहे, जे आयुष्यमान भारत योजनेमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी करत आहे. आणि महाराष्ट्रासहित उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब यामध्ये देखील वाढ दिसून आलेली आहे. परंतु केरळ या राज्यामध्ये देखील आता घट दिसून येत आहे. म्हणजेच इतर सर्व राज्यांमध्ये आयुष्यमान भारत योजनेमध्ये वाढ दिसून आलेली असली, तरी केरळमध्ये मात्र घट दिसून आलेली आहे. 8वा पोषण पंधरवडा 2026 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये 8वा पोषण पंधरवडा 2026 हा साजरा केलेला आहे. सुपोषित, सशक्त आणि विकसित भारत घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मिशन पोषण 2.0 या अंतर्गत पोषण सेवा अधिक मजबूत करत तंत्रज्ञानाच्या मदतीने निरीक्षण आणि लोकसहभाग वाढवून उत्तम परिणाम साधण्यावर भर दिला जात आहे. यंदाच्या पोषण पंधरवड्याची मुख्य वैशिष्ट्ये काय होती? तर पहिल्या 6 वर्षात मेंदूचा जास्तीत जास्त विकास, माता व बालपोषणावर विशेष लक्ष, मेंदू विकासासाठी प्रारंभिक उत्तेजन, लहान वयात खेळावर आधारित शिक्षण, स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी पालक व समाजाची भूमिका, अंगणवाडी अधिक सक्षम करण्यासाठी लोकसहभाग. या महत्त्वाच्या वैशिष्ट्ये या पोषण पंधरवड्यामध्ये होती. ज्ञानाचा अमूल्य ठेवा जपण्याची ऐतिहासिक मोहीम म्हणजे ज्ञान भारतम मिशन. केंद्र शासनाचा ज्ञान भारतम प्रकल्प देशातील दुर्मिळ हस्तलिखितांचे संवर्धन व जतन करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे आणि फक्त 20 दिवसांमध्येच सर्वेक्षणामध्ये तब्बल 2.18 लाख दुर्मिळ हस्तलिखितांचा शोध लागलेला आहे. ही हस्तलिखिते देशभरातील मंदिरे, मठ, संग्रहालये, शैक्षणिक संस्था आणि खाजगी संग्रहामध्ये विखुरलेली असून त्यात प्राचीन ज्ञानाचा अमूल्य खजिना दडलेला आहे. त्यामुळे आता ज्ञान भारतम ॲपद्वारे या हस्तलिखितांची नोंदणी केली जात असून त्यांचे डिजिटायझेशन एकत्रित करून डिजिटल संग्रह तयार केला जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ज्ञान भारत मिशन कशा पद्धतीचं आहे, हे आपण आता पाहिलेलं आहे. आता या ज्ञान भारत मिशन याची काही महत्त्वाची उद्दिष्ट काय? तर देशभरातील 1 कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी, राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करणे आणि हा ठेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा मानस यामध्ये असणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख संस्था कोणकोणत्या आहेत, ज्या यामध्ये सहभागी असणार आहेत? तर कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे, आनंद आश्रम पुणे, भारत इतिहास संशोधन मंडळ. ओडिशा सरकारची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सध्या चर्चेमध्ये आहे. ओडिशा सरकारने एप्रिल 2026 मध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत NFSA आणि SFSS या कार्डधारकांना सध्याच्या रेशन व्यतिरिक्त प्रति व्यक्ती दरमहा अतिरिक्त 5 किलो तांदूळ मोफत दिला जातो. या योजनेचा उद्देश राज्यातील 3.28 कोटीहून अधिक लोकांना अन्न सुरक्षा प्रदान करणे हा आहे. ही योजना 2026-27 साठी मंजूर करण्यात आलेली असून ती लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे TPDS या अंतर्गत राबवली जाणार आहे. त्यामुळे नाव लक्षात ठेवा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या सरकारची आहे? तर ओडिशा सरकारची आहे. आसामचा बिहू सण अंतराळामध्येही नुकताच साजरा झालेला आहे. आसामी नववर्षाची सुरुवात असलेल्या रोंगाली बिहू सणाचा उत्साह आसाममध्ये दिसत असतानाच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्येही एका अमेरिकी अवकाशवीराने हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला आहे. माईक फिंकल हे अमेरिकेचे अवकाशवीर असून रेनिता सायकिया या आसामी महिलेशी त्यांचा विवाह झालेला होता. फिंकल हे सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात आहेत आणि तेथे त्यांनी बिहू निमित्त आसामी गामोसा म्हणजेच गमछा आपल्या गळ्याभोवती गुंडाळत आसामी संगीताच्या तालावर त्यांनी नृत्य केलेले होते. आता काही महत्त्वाचे सण आणि त्यांचे राज्य आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहेत. ते तुम्ही पॉज करून पाहू शकता. मेघालयामध्ये खासी आणि गारो आता अधिकृत राज्यभाषा ठरलेल्या आहेत. इंग्रजीसोबतच खासी आणि गारो भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मेघालय अधिकृत भाषा अध्यादेश 2026 यामध्ये अशा पद्धतीचा नमूद हे करण्यात आलेलं आहे. मेघालयचे मुख्यमंत्री आहेत कोनराड के संगमा. लेक लाडकी योजना ही सध्या चर्चेतील मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे. 1 एप्रिल 2023 या दिवशी याची सुरुवात झालेली होती आणि पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने ₹1,01,000 अनुदान म्हणून दिले जाते आणि याविषयीचीच ही योजना आहे. मुलीच्या जन्मानंतर ₹5,000, मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर ₹6,000, 6वीत गेल्यावर ₹7,000, 11वीत गेल्यावर ₹8,000 अशा पद्धतीची योजना यामध्ये आहे. योजनेचा उद्देश काय? तर मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन तिचा जन्मदर वाढवणे, तिच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करण्यासोबतच मुलींच्या सक्षमीकरणासाठी देखील ही योजना महत्त्वाची आहे. आता आपण महाराष्ट्र या घडामोडीकडे वळूया.
महाराष्ट्रातील पहिल्या महिला आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. सुनेत्राताई पवार, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. अश्विनी भिडे, मुंबई मनपा आयुक्त. रश्मी शुक्ला, महिला पोलीस महासंचालक. आणि सुजाता सौनिक, महिला मुख्य सचिव. या सर्व पहिल्या महिला महाराष्ट्रातील ठरलेल्या आहेत, ज्या आता यांनी जे काही महत्त्वाची पदे आहेत, ही महाराष्ट्रातील भूषवलेली आहेत. 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम हा नुकताच जाहीर झालेला आहे. यामध्ये महत्त्वाचे काही प्रकल्प लोकार्पण करण्यात आलेले आहेत. ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहेत. यावेळी मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. इटगाव हे देशातील पहिले बालस्नेही ग्रामपंचायत ठरलेले आहे. हे फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे आहे. भंडारा या जिल्ह्यातील इटगाव हे देशातील पहिले बालस्नेही ग्रामपंचायत ठरलेले आहे. आता बालस्नेही पंचायत हे नेमकं काय? तर आता त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर हा सन्मान केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेला असून, भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीने 2025 चा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय बालस्नेही पंचायत प्रथम पुरस्कार पटकावलेला आहे. नाव लक्षात घ्या, इटगाव, भंडारा. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने याची सुरुवात केलेली आहे. 1 एप्रिल 2026 पासून याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे अभियान हे राबवले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ई आणि डायलिसिस सारख्या सेवा या कालावधीमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे. सुमारे 2737 प्राथमिक आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना MJPJAY अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना, प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि जिल्हा परिषदांना कोट्यवधी रुपयांचे पुरस्कार देखील जाहीर करण्यात आलेले आहेत. राज्यातील पहिली PPP तत्वावरील शाळा पुण्यामध्ये ओपन झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील खानावडी, जे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव आहे, येथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा उभारण्यात आलेली आहे आणि ही राज्यातील पहिली सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजेच PPP या मॉडेलवर चालणारी शाळा आहे. यामध्ये CBSE संलग्न जिल्हा परिषदेची शाळा आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण यामध्ये असणार आहे. डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा सुविधा यामध्ये असतील. तसेच विद्यार्थ्यांसाठीही मोफत न्याहारी, भोजन, गणवेश आणि वाहतूक यामध्ये असणार आहे. काही महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय हे एप्रिल महिन्यामध्ये झालेले आहेत. त्यातील महत्त्वाचे निर्णय वाचूया. शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. MPSCच्या माध्यमातून विविध सेवांतर्गत संवर्गाची संख्या 53 वरून 153 झालेली आहे. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये देखील नव्याने काही सेवांचा समावेश होणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया सुलभ होणार असून UPSCच्या धर्तीवरच महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवण्यात येणार आहे. आता हा निपुण सेतू उपक्रम म्हणजे काय? म्हणजे काही विद्यार्थी जर इंटरव्ह्यू पर्यंत गेले आणि इंटरव्ह्यू नंतर ते बाहेर पडलेले आहेत, तर ते इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, परंतु त्यांचा अंतिम निवड यादीमध्ये त्यांची निवड होऊ शकलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या जॉब्स पोर्टलमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे. आकांक्षित जिल्हा तालुका कार्यक्रमाचा विस्तार देखील करण्यात आलेला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत यापूर्वीच्या 4 जिल्ह्यांसह राज्य शासनाच्या विस्तार कार्यक्रमांतर्गत नव्याने 6 जिल्ह्यांची निवड करण्याची मान्यता ही मिळालेली आहे. आता 10 जिल्ह्यातील 77 आकांक्षित तालुक्यांसह राज्यातील अन्य जिल्ह्यातील 100 आकांक्षित अशा 177 तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या आणखी 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या अगोदर नंदुरबार, वाशिम, गडचिरोली, धाराशिव या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होता. आकांक्षित जिल्हा कार्यक्रम म्हणजे काय? तर देशातील सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांचा जलद विकास करण्यासाठी केंद्र सरकारने नीती आयोग 2018 मध्ये हा कार्यक्रम सुरू केलेला होता. यामध्ये आरोग्य, शिक्षण, शेती व पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले जाते. महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले साहित्य संमेलन नुकतेच पार पडलेले आहे. यावेळी मग आता हे जे काही पहिले साहित्य संमेलन होते, हे दिल्ली या ठिकाणी पार पडलेले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनामध्ये विविध पुस्तकांचे प्रकाशन देखील केले. पुस्तकाची नावे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना हे देखील आता 14 एप्रिल 2026 या दिवशी सुरू करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना सुरू होत असून विद्यार्थ्यांना 10वी पर्यंत दर्जेदार व आधुनिक शिक्षण देण्याचा मोठा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. यातील पहिला टप्पा म्हणजे राज्यातील 8 जिल्ह्यांतील 412 सरकारी शाळांची निवड करण्यात आलेली आहे आणि पुढील काळामध्ये 1500 शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश काय? तर ग्रामीण
व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवणे व खाजगी शाळांशी स्पर्धात्मक बनवणे ही आहे. आता या आदर्श शाळा योजनेअंतर्गत शाळांना काय काय मिळणार आहे? या योजनेनुसार शाळांना वेगवेगळ्या नवीन गोष्टी मिळणार आहेत, म्हणजे स्मार्ट क्लास, डिजिटल लर्निंग, नवीन इमारत, स्वच्छ सुविधा, संगणक विज्ञान प्रयोगशाळा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी शाळांना मिळणार आहेत. पुढचं महत्त्वाची न्यूज, नारी शक्ती वंदन संमेलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे नारी शक्ती विचार मंचाद्वारे आयोजित केलेल्या नारी शक्ती वंदन संमेलन येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला गेलेला आहे. यामध्ये महत्त्वाचे सन्मान केलेल्या महिला आहेत पद्मश्री रवींद्र टंडन, अर्चना कोचर, स्नेहलता स्वामी, रुबल नागी, तसेच वैशाली सामंत, प्राजक्ता माळी, प्राध्यापिका उज्ज्वल चक्रदेव आणि मंत्री आदिती तटकरे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून आता अभिनेते रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची निवड करण्यात आलेली आहे. 22 एप्रिल या दिवशी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आलेली आहे. याचं कारण म्हणजे MSRTC या कार्याची व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा इतिहास आता काय आहे, तर RTC कायदा 1950च्या कलम 3 नुसार महामंडळाची स्थापना करण्यात आलेली होती आणि 1948 मध्ये पहिली बस पुणे ते अहमदनगर या 2 शहरांदरम्यान रवाना झालेली होती. पर्यावरण या घटकाकडे वळूया. भूपती राजू अन्मेष वर्मा यांनी नुकतेच विक्रम केलेला आहे. त्यांनी 7 सर्वोच्च ज्वालामुखी सर्वात कमी वेळेमध्ये चढण्याचा विक्रम केलेला आहे. त्यांचं गाव आहे विशाखापट्टणम. जगातील 7 खंडातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी सर्वात कमी वेळामध्ये चढण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावे केलेला आहे. रोमानिया आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य देश ठरलेला आहे. ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्स याचा 118वा सदस्य देश ठरलेला आहे रोमानिया. आता या ISAचा उद्देश, पार्श्वभूमी आपण वेळोवेळी पाहिलेलीच आहे, परंतु ही जी काही चालू घडामोडीतील महत्त्वाची फॅक्ट आहे, जी वन लाईनर या घटकामध्ये मिळू शकते, की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य देश कोणता, तर रोमानिया. आंध्र प्रदेश या राज्याला प्रमाण हे प्रमाणपत्र मिळालेले आहे. आंध्र प्रदेश हे भारतीय वन आणि लाकूड प्रमाणपत्र योजना या अंतर्गत प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. ही योजना शाश्वत वन व्यवस्थापन आणि लाकूड उत्पादनांच्या पारदर्शक व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भारतातील जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन करणे आणि लाकूड उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठेत विश्वासार्हता वाढवणे हे आहे. भारतीय वन संरक्षण FSI आणि भारतीय वन व्यवस्थापन संस्था म्हणजे IIFM या प्रक्रियेतील महत्त्वाची नोडल एजन्सी म्हणून भूमिका बजावणार आहेत. प्रमाण हे लेबल खात्री देते की उत्पादन कायदेशीर आणि पर्यावरणीय नियमांचे पालन करून मिळवलेले आहे. वनतारा विद्यापीठ ही सध्या चर्चेमध्ये आहे. जगातील हे अशा प्रकारचे पहिलेच विद्यापीठ आहे ज्या ठिकाणी वन्यजीव संवर्धनासाठी आता नवीन पाऊल उचलले जात आहे. गुजरातमधील जामनगर येथे वनतारा विद्यापीठ उभारण्याची घोषणा करण्यात आलेली असून त्याचे भूमिपूजन धार्मिक वातावरणामध्ये पार पडले. आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका दिल्ली डेहराडून द्रुतगती मार्ग प्रकल्पांतर्गत राजाजी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये तब्बल 14 किलोमीटर लांबीची वन्यजीव मार्गिका उभारण्यात आलेली असून ती आशियातील सर्वात लांब मालिका ही ठरलेली आहे. या ठिकाणी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 18 प्रजातींचा वापर हा झालेला आहे. यामध्ये उन्नत रचना आहे, 7 मीटर उंचीवर रस्ता आणि खाली मोकळी जागा, तसेच अडथळामुक्त हालचाल या ठिकाणी या वन्यजीव मार्गिकेमध्ये असणार आहे. कर्नाटकातील याना गुहांना राष्ट्रीय भूवारसा स्थळाचा दर्जा नुकताच प्राप्त झालेला आहे. 13 एप्रिल 2026 या दिवशी याची मान्यता मिळाली. उत्तर कन्नडा, कर्नाटक या ठिकाणी हे भूवारसा स्थळ आहे. याना लेणी ही एक सुप्रसिद्ध पर्यटन आणि तीर्थक्षेत्र आहे. या गुहामध्ये भव्य कास्ट चुनखडीच्या रचना आहेत. यामध्ये भैरवेश्वर शिखर 120 मीटर आणि मोहिनी शिखर 90 मीटर या 2 प्रमुख एकाश्म खडकांचा समावेश आहे. काळ्या खडकांच्या निर्मितीसाठी हे अतिशय सुप्रसिद्ध आहे. हे 2700 दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेल्या प्राचीन खडक आहे आणि याचा शोध जो आहे तो GIS म्हणजे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी केलेला आहे. GSIच्या 176व्या स्थापना दिनानिमित्तच याना गुहांना राष्ट्रीय भूवारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. ओडिशा सरकारने नुकतेच काही काळासाठी मासेमारी बंदी केलेली आहे. आता ओडिशा सरकारने माशांच्या प्रजनन म्हणजे ज्याला स्वॉपनिंग अशा पद्धतीचं म्हटलं जातं, या हंगामामध्ये समुद्री जीवांचे रक्षण करण्यासाठी 2 महिन्याची मासेमारी बंदी केलेली आहे.
शेखा झील हे भारताचे 99वे रामसर स्थळ ठरलेले आहे. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील शेखा झील पक्षी अभयारण्य हे भारतातील 99वे आणि उत्तर प्रदेशातील 12वे रामसर स्थळ ठरलेले आहे. हे सेंट्रल एशियन फ्लायवेवरील महत्त्वाचा थांबा असून बार हेडेड गुज आणि पेंटेड स्टोर्क यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचे निवासस्थान आहे. याचा फायदा म्हणजे स्थानिक उपजीविका, जागतिक जैवविविधता आणि हवामान सुरक्षेला यामुळे चालना मिळणार आहे. रामसर करार काय आहे याबद्दल आपण वेळोवेळी माहिती पाहिलेली आहे. तरी देखील आता या ठिकाणी स्क्रीनवर दिलेली आहे ती तुम्ही पॉज करून डिटेलमध्ये वाचू शकता, कारण परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे फॅक्ट आपल्याला विचारण्यात येत असतात. विमानाच्या इंधनामध्ये इथेनॉलच्या मिश्रणाला केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिलेली आहे. विमानाच्या इंधनामध्ये इथेनॉलच्या मिश्रणाला केंद्र सरकारची परवानगी. इथेनॉल वापर जैव इंधन म्हणून केला जातो आणि याचा विशेषतः पेट्रोलमध्ये मिश्रण केले जाते. ऊस, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि मिलेट्स यापासून किण्वन प्रक्रियेद्वारे इथेनॉल हे तयार केले जाते. भारत सरकारने इथेनॉल संमिश्रण कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्यामध्ये E10 ज्यामध्ये 10% इथेनॉल आणि 90% पेट्रोल आणि E20 ज्यामध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल मिश्रण वापरले जाते. विमानाचे इंधन याला ATF असे म्हटले जाते. ATF म्हणजे काय? एव्हिएशन टर्बाइन फ्युएल. सामान्य पेट्रोल किंवा डिझेल सारखे हे नसते. हे मुख्यतः केरोसिन आधारित अत्यंत शुद्ध स्वरूपाचे हायड्रोकार्बन मिश्रण असते आणि हे रंगहीन असून 15 डिग्री सेल्सिअस तापमानाला 775 ते 840 किलो पर घनमीटर इतकी याची घनता असते. ATF मध्ये किती प्रमाणात इथेनॉल मिश्रण करायचे याबाबत मात्र अजूनही संभ्रमता आहे. आता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाकडे वळूया. साथी ॲप. साथीचा फुल फॉर्म आहे सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम. शिक्षण मंत्रालयाने IIT कानपूरच्या सहकार्याने साथी हे मोफत डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ॲप विकसित केलेले आहे. हे व्यासपीठ JEE, नीट, CUET आणि CLAT सारख्या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च गुणवत्तेचे व्हिडिओ लेक्चर्स, मॉक टेस्ट आणि अभ्यास साहित्य मोफत पुरवते, जे एकाधिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये नाफीस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी आता गुन्हे तपासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नाफीस, ज्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम, या प्रणालीचा वापर सुरू केलेला आहे. या प्रणालीद्वारे सराईत गुन्हेगारांचे अंगुली मुद्रे म्हणजेच फिंगरप्रिंट्स डिजिटल स्वरूपामध्ये संकलित केले जात आहेत आणि गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या ठशांचे तत्काळ विश्लेषण करून आरोपीचा माग काढणे आता शक्य होणार आहे. यामुळे फायदे काय? तर तपास अधिक जलद आणि अचूक, कागदी नोंदीऐवजी डिजिटल डेटाबेस, देशभरातील गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर आणि पोलिसांना तपासासाठी आधुनिक उपकरणे व प्रशिक्षण. आर्टेमिस 2 मोहीम. नासाची ही एक अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम होती. 1 एप्रिल 2026 या दिवशी याचं प्रक्षेपण करण्यात आलं. केप कॅनव्हरलेस या ठिकाणून याचं प्रक्षेपण करण्यात आलं. 50 वर्षाहून अधिक काळानंतर नासाने पुन्हा मानवांना चंद्राकडे झेप घेतलेली आहे. 1972 मधील अपोलो 17 नंतर पहिल्यांदाच मानव चंद्राच्या कक्षेमध्ये जाणार आहे. ओरियन कॅप्सूलमधून अंतराळवीर प्रवास करणार आहेत आणि प्रवासाचा कालावधी आहे 10 दिवस. हे चंद्रावर उतरण्याची मोहीम नाही, चंद्राच्या कक्षेभोवती प्रदक्षिणे घालण्याचे यामध्ये उद्दिष्ट आहे. एकूण 4 अंतराळवीर यामध्ये सहभागी झालेले होते. यामध्ये कमांडर आहे रीड वाईसमन, पायलट व्हिक्टर ग्लोवर जे पहिला कृष्णवर्णीय ठरलेला आहे, क्रिस्टिना कोच पहिली महिला, तर जेरेमी हॅन्सन पहिला कॅनडियन. आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीर यशस्वीरित्या परत देखील आलेले आहेत. 1 एप्रिल या दिवशी रॉकेटने यशस्वी प्रक्षेपण केले होते, तर 6 एप्रिल या दिवशी चंद्राच्या दूरच्या बाजूला ते फिरलेले होते आणि पृथ्वीपासून सर्वात दूर गेले ते म्हणजे 2,52,757 मैल इतक्या अंतरावर. चंद्राच्या दुसऱ्या साईडची छायाचित्रे देखील या या मोहिमेमध्ये घेण्यात आलेली आहेत. अंतराळवीरांनी स्पेसक्राफ्टची सर्व चाचण्या यामध्ये घेतलेल्या आहेत. परतीचे ठिकाण होते सॅन डिएगो किनारा, कॅलिफोर्निया. 10 एप्रिल 2026 या दिवशी पॅसिफिक महासागरामध्ये यशस्वी स्प्लॅशडाऊन झालेले आहे. रिकव्हरी शिप होती USS जॉन पी मुर्था. आता आर्टेमिस 3 जी 2027-28 मध्ये होणार आहे, त्यामध्ये अंतराळवीर चंद्रावर उतरणार आहेत. भारताची चंद्रयान मोहीम या अनुषंगाने आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. चांद्रयान 1 22 ऑक्टोबर 2008, चांद्रयान 2 22 जुलै 2019, चांद्रयान 3 14 जुलै 2023 आणि चांद्रयान 4 2027 मध्ये प्रस्तावित आहे.
इस्रोचे मिशन मित्र. इस्रोने 4 एप्रिल 2026 ला लेहमध्ये मिशन मित्र सुरू केलेले आहे. मित्रचा फुल फॉर्म आहे मॅपिंग ऑफ इंटरऑपरेबल ट्रेंड्स अँड रिलायबिलिटी असेसमेंट. याचा उद्देश आहे अंतराळवीरांच्या शारीरिक व मानसिक प्रशिक्षणासाठी 3,500 ते 5,000 मीटर उंचीवर म्हणजे लेह या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. मंगळ व चंद्रासारखे वातावरण यामध्ये तयार करून ह्युमन स्पेस फ्लाइट सपोर्ट सिस्टम विकसित करण्यात येणार आहे. कमी ऑक्सिजन म्हणजेच हायपॉक्सिया, कमी तापमान, एकांत परिस्थितीचे प्रशिक्षण, अंतराळ सदृश नैसर्गिक वातावरणामध्ये सराव केला जाणार आहे. यासाठी प्रेरणा आहे युरोपियन स्पेस एजन्सीची आणि हे संपूर्ण मिशन मित्र हे गगनयान मिशनसाठी आहे. गगनयान मिशन काय आहे? तर गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळयान मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे आणि त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणणे हा आहे. अणुऊर्जा क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप. तामिळनाडूतील कल्पकम अणुऊर्जा संयंत्र येथे भारताने अभूतपूर्व यश मिळवत क्रिटिकॅलिटी साध्य केलेली आहे. आता यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय? तर प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणजे PFBR हे 500 मेगावॅट क्षमतेचा भारताचा पहिला स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे. याची निर्मिती भाविनी म्हणजेच भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड आणि IGCAR यांनी केलेली आहे. या यशाचे वैशिष्ट्य काय? तर हा रिएक्टर वापरापेक्षा अधिक इंधन निर्माण करतो. म्हणजे जेवढे इंधन हा वापरतो त्यापेक्षा अधिक इंधन हा तयार करतो. जगामध्ये फक्त रशियानंतर भारताने हे यश मिळवलेले आहे. जगातील भारत हा दुसराच देश आहे. अमेरिका आणि फ्रान्सलाही हे अजून शक्य झालेले नाही. भविष्यासाठी हे गेम चेंजर ठरणार आहे. थोरियम साठ्याचा प्रभावी वापर यामध्ये करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा निर्मिती यामध्ये करण्यात येईल. ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व आता कमी करण्यात येणार आहे. फास्ट ब्रीडर रिएक्टर विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. फास्ट न्यूट्रॉन वापरून युरेनियम 238 पासून प्लुटोनियम 239 तयार करण्यात येते. याचा फायदा म्हणजे सामान्य रिएक्टरपेक्षा 60 ते 70 पट जास्त इंधन वापरते. थोरियम 232 चा भविष्यातील वापर हा सोपा करतो. PFBR हा थोरियम आधारित तिसऱ्या टप्प्याचा पाया आहे. 3 स्तरीय अणु कार्यक्रम कशा पद्धतीचे आहेत? तर पहिला टप्पा असतो प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर म्हणजे PHWR. दुसरा टप्पा आहे फास्ट ब्रीडर रिएक्टर म्हणजे PFBR आणि तिसरा टप्पा आहे थोरियम आधारित ॲडव्हान्स रिएक्टर. नॅशनल क्वांटम मिशन भारताची मोठी झेप. भारताने क्वांटम तंत्रज्ञानामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत 1000 किलोमीटर सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्क यशस्वीरित्या विकसित केलेले आहे. जगातील सर्वात लांब नेटवर्कपैकी हे एक आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झालेल्या मिशन नंतर अवघ्या 2 वर्षातच ही कामगिरी केलेली आहे. 8 वर्षांच्या लक्ष्यापेक्षा हे खूपच पुढे आहे. या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय स्टार्टअप QNU लॅब्सद्वारे हे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले आहे. संरक्षण, बँकिंग व महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी नॅशनल क्वांटम मिशन अतिशय महत्त्वाचे आहे. पाण्याखाली व जमिनीखाली देखील हे कार्यक्षम असणार आहे. क्वांटम स्टार्टअप्सना सरकारचा मोठा पाठिंबा देखील आहे. बायोसेन्सर, जीन थेरपी, क्वांटम पोझिशनिंग सारख्या अत्याधुनिक संशोधनावर हे काम करणार आहे. गुजरातच्या अंतराळ संशोधनमधील पहिले यशस्वी पाऊल पडलेले आहे. गुजरातने आपल्या अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक पाऊल टाकत ढोलेरा येथून पहिल्या साऊंडिंग रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. हे प्रक्षेपण 14 मार्च 2026 रोजी अहमदाबाद जवळील ढोलेरा येथून बावलियार येथे उभारलेल्या तात्पुरत्या प्रक्षेपण संकुलनातून करण्यात येणार. आता याचं प्रक्षेपण 14 मार्च 2026 या दिवशी ढोलेरा येथून झालेलं होतं आणि हे जे काही अवकाशयान आहे हे विकसित करणारी संस्था आहे अहमदाबादमधील ओम स्पेस रॉकेट अँड एक्सप्लोरेशन या खाजगी स्टार्टअप कंपनीने हे विकसित केलेले आहे. यातील काही महत्त्वाचे तंत्रज्ञान म्हणजे हे एक सिंगल स्टेज सब ऑर्बिटल रॉकेट आहे. यात 3D प्रिंटेड इग्निटर, शुगर बेस्ड सॉलिड फ्युएल आणि कार्बन फायबर एअरफ्रेम यासारखे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. हे रॉकेट साधारण 3 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचते. या मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे रॉकेट तंत्रज्ञानाची चाचणी घेणे, हवामानाशी संबंधित डेटा गोळा करणे आणि खाजगी अंतराळ क्षेत्रातील क्षमतांचे प्रदर्शन करणे हा आहे. गगनयानकडे भारताची अजून एक झेप झालेली आहे. भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मिशनसाठी इस्रोने मोठी कामगिरी करत दुसरी एअरड्रॉप चाचणी ही यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ही चाचणी सतीश धवन अवकाश केंद्र येथे 10 एप्रिल 2026 या दिवशी पार पडली. या चाचणीचं महत्व काय? तर मानव अंतराळ मोहिमेमध्ये अंतराळवीरांचा सुरक्षित परतावा सर्वात महत्वाचा टप्पा असतो. ही चाचणी कॅप्सूलच्या पृथ्वीवर पुनःप्रवेश आणि समुद्रात सुरक्षित उतरणे ही सुनिश्चित करण्यासाठी होती. यामध्ये भारतीय हवाई दल, DRDO, भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांनी संयुक्त सहभाग घेतलेला होता.
या चाचणीमध्ये महत्त्वाचे तपासलेले मुद्दे कोणते? तर पॅराशूट प्रणालीची कार्यक्षमता, एखादे पॅराशूट न उघडल्यास परिणाम, समुद्रात उतरताना खूपीची स्थिरता, वेग नियंत्रण यंत्रणेची अचूकता, हे यामध्ये महत्त्वाचे मुद्दे तपासण्यात आलेले आहेत. यापूर्वीची चाचणी ही 24 ऑगस्ट 2025 या दिवशी करण्यात आलेली होती. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीमध्ये नीला नावाचा रोबोट वापरण्यात आलेला आहे. 30 जागांसाठी पुदुच्चेरी विधानसभेची निवडणूक झाली आणि यामध्ये नीला नावाचा रोबोट हा वापरण्यात आलेला आहे. आता आपण संरक्षण या घडामोडीकडे वळूया. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. भारतीय नौदलाने हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून भारतीय ऊर्जा जहाजांची सुरक्षित आणणे आणि भारतात LPG आणि LNG आणणे यासाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा हे सुरू केलेले आहे. त्यामुळे नाव लक्षात असू द्या, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून LPG आणि LNG भारतामध्ये आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे. 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा. 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये हा पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला. नागपूर या ठिकाणी हा मेळावा पार पडलेला आहे. याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर आयोजन महाराष्ट्र पोलीस आणि CID महाराष्ट्र अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ यांनी केलेलं आहे. मेळाव्याचे पहिले आयोजनही नागपूरमध्येच झालेले आहे. मेळाव्यामध्ये गुन्हे शोधनातील व्यावसायिक कौशल, न्यायवैद्यक विज्ञान संगणक प्रणाली, श्वान प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा, परिसंवाद स्पर्धा या झालेल्या आहेत. INS अरिदमन नौदलामध्ये दाखल झालेले आहे. भारताने स्वदेशी बनावटीची अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिदमन यशस्वीपणे नौदलामध्ये सामील केलेली आहे. या केरळमधील नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडला. SSBN प्रकल्पाची प्रगती काय? तर पहिली पाणबुडी INS अरिहंत, दुसरी पाणबुडी INS अरिगात आणि तिसरी पाणबुडी INS अरिदमन ही आहे. भारतीय जागतिक ताकद आता वाढलेली आहे. या समावेशामुळे अण्वस्त्रधारी पाणबुड्या असलेल्या मोजक्या देशांच्या यादीमध्ये भारत अधिक मजबूत झालेला आहे. या गटामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांचा समावेश आहे. ही पाणबुडी भारताच्या समुद्री सुरक्षा आणि अणुप्रतिकारक शक्तीला मोठी बळकटी देणारी ठरणार आहे. INS तारागिरी भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे. स्वदेशी बनावटीची आधुनिक युद्धनौका INS तारागिरी भारतीय नौदलात दाखल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास, यामुळे नौदलाची शक्ती, मूल्य आणि बांधिलकी अधिक बळकट झालेली आहे. सागरी सुरक्षेमध्ये याची महत्त्वाची भूमिका म्हणजे भारताचा सुमारे 95% व्यापार हा समुद्रमार्गे होतो. त्यामुळे अशा पद्धतीचा INS तारागिरीचं महत्त्व हे आधुनिकच आहे. व्यापारी जहाजे व तेल टँकरच्या सुरक्षेसाठी नौदल अत्यावश्यक आहे. पर्शियन गल्फ ते मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत भारतीय नौदलाचे मजबूत अस्तित्व आहे. तारागिरीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रोजेक्ट 17A अंतर्गत ही चौथी युद्धनौका आहे. याचं वजन 6670 टन इतके आहे. याची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांनी केलेली आहे. अत्याधुनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज अशी INS तारागिरी आहे. हायटेक तंत्रज्ञान यामध्ये आहे. कमी रडार क्रॉस सेक्शन म्हणजे शत्रूच्या रडारपासून बचाव, कठीण सागरी परिस्थितीत कार्यक्षम आणि प्रगत डिझाईन आणि अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण या INS तारागिरी आहे. जगातील सर्वात मोठे कार्गो जहाज हे आता नुकतेच अनावरण झालेले आहे. जहाजाचं नाव आहे ग्लोविस लीडर. देश आहे चीन. चीनने हे अशा पद्धतीचं जगातील सर्वात मोठे कार्गो जहाज बनवलेले आहे. दक्षिण कोरियन कंपनी HMM साठी हे बनवण्यात आलेले आहे. चीनच्या ग्वांगझू शिपयार्ड इंटरनॅशनल या ठिकाणी याची बांधणी झालेली आहे. याची क्षमता आहे 10,800, म्हणजेच एकाच वेळी 10,800 कार वाहने वाहून नेण्याची क्षमता याची आहे. LNG आणि पारंपरिक इंधन या दोन्हीवर चालणारे पहिलेच हे असे मोठे जहाज आहे. रणसंवाद हा तिन्ही दलाचा संयुक्त परिसंवाद हा नुकताच पार पडला. याची ही दुसरी आवृत्ती होती. ट्राय सर्व्हिस सेमिनार भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल यांचा संयुक्त परिसंवाद हा या ठिकाणी दिसून आला. याचं स्थान होतं बेंगळुरू, कर्नाटक. 9 आणि 10 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये हा परिसंवाद हा पार पडलेला आहे. या वर्षीची थीम होती मल्टी डोमेन ऑपरेशन्स अँड इम्पेरेटिव्ह फॉर ॲड्रेसिंग कन्व्हेन्शनल अँड इरेग्युलर थ्रेट्स. CDS जनरल अनिल चौहान यांची ही संकल्पना होती. ऑपरेशन हिमसेतू भारतीय लष्कराने हे ऑपरेशन राबवलेले आहे. उत्तर सिक्कीम, लाचेन ते चुंगथांग या दरम्यान हे ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे. खराब हवामान आणि भूस्खलन यामुळे रस्ता पूर्णपणे बंद आहे आणि यातून पर्यटकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन हिमसेतू हे राबवण्यात आलेले आहे. यामध्ये 1300 पेक्षाही अधिक पर्यटक आणि स्थानिक लोक अडकलेले होते. यामध्ये ईस्टर्न कमांड अंतर्गत लष्कर आणि BRO यांचा सहभाग होता. कार्य काय? तर बर्फ काढणे, पर्यायी मार्ग उघडणे आणि पादचारी पूल बांधणे. सायक्लोन युद्धाभ्यास भारत आणि इजिप्त यांच्यातील हा संयुक्त लष्करी सराव आहे. याची ही चौथी आवृत्ती होती. ठिकाण होतं अंशास इजिप्त.
9 एप्रिल ते 17 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये हा सायक्लोन युद्धाभ्यास पार पडलेला आहे. 2023 पासून याची सुरुवात झालेली होती आणि दरवर्षी दोन्ही देशामध्ये आलटून पालटून हा सराव होत असतो. भारत आणि इजिप्त यांच्या स्पेशल फोर्सेसमधील समन्वय, परस्पर सहकार्य आणि संयुक्त ऑपरेशन क्षमता वाढवणे हे या सायक्लोन युद्धाभ्यास दरम्यान पार पडत असते. पहिली द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2026 भारतीय नौदलाचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आयोजन स्थळ आहे नवी दिल्ली. या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये नौसेना प्रमुख, सर्व कमांडर्स आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या परिषदेचा मुख्य उद्देश काय? तर राष्ट्रीय सागरी हितसंबंधाचा आढावा, नौदलाच्या क्षमता विकासावर भर, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचे मूल्यांकन, राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांवर सखोल चर्चा. भारताचा आता एकही जिल्हा नक्षलग्रस्त नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे आता गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेलं आहे. भारताची ही पहिलीच वेळ आहे की 50 पेक्षाही अधिक वर्षांच्या नक्षलवादानंतर अधिकृत याची घोषणा करण्यात आली. 2014 मध्ये नक्षल प्रभावित जिल्हे होते 126. यामध्ये 9 राज्य होते: आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली सारखे जिल्हे पूर्वी नक्षलग्रस्त होते. आता ते पूर्ण बाहेर आलेले आहेत. भारतीय लष्कराने सिक्कीममध्ये सीमा रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलेले आहे. सिक्कीम हे राज्यातील पहिले बॉर्डर विलेज कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे. हे स्टेशन उच्च पर्वतीय दुर्गम सीमा भागातील लोकांना विश्वसनीय माहिती, स्थानिक बातम्या, हवामान अंदाज आणि सरकारी योजना पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. स्टेशनचे नाव आहे रेडिओ सिक्कीम सुंदरी. ठिकाण आहे पूर्व सिक्कीम. सुरू केलेले आहे भारतीय लष्कर यांनी. दुर्गम सीमा भागातील संवाद सुधारणे, माहितीचा अभाव दूर करणे हे यामागचा उद्देश आहे. हे सिक्कीममधील पहिले बॉर्डर विलेज कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. पहलगाम हल्ला याला 1 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 22 एप्रिल 2025 ला पहलगाम हल्ला झालेला होता आणि याचं ठिकाण होतं बाईसरण व्हॅली, पहलगाम. यामध्ये एकूण 26 जणांचा मृत्यू झालेला होता. ऑपरेशन सिंदूर 7 मे 2025 या दिवशी राबवण्यात आलेलं होतं. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POJK यामधील 9 दहशतवादी तळांवर हल्ले केलेले होते. ऑपरेशन महादेव हे जुलै 2025 जुलै 2025 मध्ये राबवलेले होते आणि या अंतर्गत हल्ला करणारे तिन्ही हल्लेखोर हे मारले गेलेले होते. पहलगाम बद्दल माहिती पाहूया. पहलगामचं ठिकाण आहे जम्मू काश्मीर. जिल्हा आहे अनंतनाग. पहलगाम म्हणजे काश्मीरी भाषेमध्ये मेंढपाळांचे गाव. पहलगाम ठिकाण हे लिड्डर नदीच्या काठीवर आहे. तर अमरनाथ मंदिराच्या वार्षिक यात्रेचे हे सुरुवातीचे ठिकाण मानले जाते. भारतीय लष्कराचा ब्रह्मास्त्र सराव. भारतीय लष्कराचा ब्रह्मास्त्र हा प्रमुख प्रत्यक्ष गोळीबार युद्ध सराव एप्रिल 2026 मध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलेला होता. या सर्वाचा मुख्य उद्देश भारतीय लष्कराच्या AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची लढाऊ क्षमता प्रदर्शित करणे आणि हवाई व भूदल दलांमधील समन्वयाची चाचणी घेणे हा आहे. अपाचे हेलिकॉप्टरने AGM-114 हेलफायर मिसाईल आणि रॉकेटचा वापर करून वाळवंटी प्रदेशामध्ये अचूक लक्ष्याचा वेध घेतलेला होता. आता आपण पुरस्कार या घटकाकडे वळूया. एबेल पुरस्कार 2026. एबेल पुरस्कार 2026 हा गर्ड फाल्टिंग्स यांना जाहीर झालेला आहे. या पुरस्काराला गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते. गर्ड फाल्टिंग्स हे जर्मनी या देशाचे आहेत. अंकगणितीय भूमिती यामधील योगदान आणि मॉडेल अनुमान सोडवण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. पुरस्कार मिळवणारे ते पहिले जर्मन गणितज्ञ ठरलेले आहेत. एबेल पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो गणितातील योगदानासाठी. नॉर्वेचे गणितज्ञ निल्स हेनरिक एबेल यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. नॉर्वे सरकारद्वारेच हा पुरस्कार देण्यात येतो. याची सुरुवात 2003 मध्ये करण्यात आलेली होती. 35वा सरस्वती सन्मान 2025 रामकुमार मुखोपाध्याय यांना 35वा सरस्वती सन्मान हा मिळालेला आहे. परीक्षेच्या अनुषंगाने ही अतिशय महत्वाची बातमी आहे. लक्षात घ्या, त्यांच्या बंगाली कादंबरी हरा पार्वती कथा यांची सरस्वती सन्मानासाठी निवड करण्यात आलेली आहे. सरस्वती सन्मान हा एक वार्षिक पुरस्कार आहे आणि पुरस्काराची रक्कम आहे 15 लाख रुपये. नाव आहे रामकुमार मुखोपाध्याय. सरस्वती सन्मान बद्दल माहिती पाहूया. हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे, ज्याची स्थापना KK बिर्ला फाउंडेशनने 1991 मध्ये केलेली होती. भारतीय नागरिकाने गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला हा सन्मान दिला जातो. सरस्वती सन्मान हा 8व्या अनुसूचीतील 22 भाषांपैकी असणाऱ्या भाषांसाठी हा सन्मान दिला जातो. पहिला सरस्वती सन्मान हा हरिवंशराय बच्चन यांना देण्यात येतो. 2024 चा 34वा पुरस्कार संस्कृत विद्वान भद्रेशदास स्वामी यांना, 2023 चा 33वा पुरस्कार प्रभा वर्मा यांना,
त्यांच्या रौद्र सात्विकम या मल्याळम कादंबरीसाठी 2022चा 32वा पुरस्कार शिवशंकरी या तामिळ लेखिकेला तिच्या सूर्यवंशी या संस्मरणीय पुस्तकासाठी, तर 2020चा 30वा पुरस्कार शरण कुमार लिंबाळे या मराठी साहित्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे मागील पुरस्कार देखील आपण आता पाहिलेले आहेत. त्यामुळे हे सर्व पुरस्कार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पद्मा विश्वनाथन बुकर अंतिम यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. भारतीय वंशाच्या कॅनेडियन अमेरिकन लेखिका पद्मा विश्वनाथन यांची मोठी कामगिरी झालेली आहे. 2026च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार अंतिम यादीमध्ये त्यांनी स्थान मिळवलेले आहे. त्यांनी ब्राझिलियन लेखिका ॲना पाउला माया यांच्या ऑन अर्थ ॲज इट इज बिनीथ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे. ही कादंबरी ब्राझीलमधील एका दुर्गम वसाहतीतील एक क्रूर पण हृदयस्पर्शी वास्तव दर्शवते. या बुकर पुरस्कारामध्ये वैशिष्ट्य काय, तर एकूण रक्कम आहे 50,000 पौंड, जे लेखक आणि अनुवादक यांच्यामध्ये समान वाटप केली जाते. अंतिम यादीतील प्रत्येकाला 5,000 पौंड देण्यात येतात. 2025चा सन्मान हा सन्मान बानू मुश्ताक आणि भारतीय दीपा भास्ती यांच्या हर्ट लॅम्प यासाठी मिळालेला होता. विजेतेची घोषणा 19 मे या दिवशी होणार आहे. कैलास सत्यार्थी यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. कैलास सत्यार्थी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात 2022 पासून झालेली आहे. पुरस्काराची घोषणा पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेली आहे. कैलास सत्यार्थी यांच्याबद्दल काय, तर भारतीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. बालमजुरी विरोधात त्यांनी लढा दिलेला आहे. मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी ते कार्यरत आहेत. मुलांच्या हक्कांसाठी जागतिक पातळीवर त्यांचं कार्य आहे. तर 2014 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार त्यांना मलाला युसुफजाई सोबत मिळालेला आहे. आता मागील काही पुरस्कार जे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहेत, त्यातील मागील पुरस्कार कोणकोणते आहेत, तर 2022चा पहिला पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. 2023चा आशा भोसले, 2024चा अमिताभ बच्चन, 2025चा कुमार मंगलम बिर्ला आणि 2026चा कैलास सत्यार्थी यांना. त्यामुळे आता हे जे काही पुरस्कार आहेत, जे सारखे सारखे वाटू शकतात, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मंगेशकर कुटुंब देते ते म्हणजे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, याची सुरुवात 2022 मध्ये झाली. महाराष्ट्र सरकार देतो गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, याची सुरुवात 1992 मध्ये झाली. मध्य प्रदेश सरकार देतो राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, सुरुवात 1984. आंध्र प्रदेश सरकार देतो लता मंगेशकर पुरस्कार 2010 पासून. कैलासवासी डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार, यामध्ये कीर्तन सेवा पुरस्कार केशव महाराज नामदास यांना मिळालेला आहे. तर लोककला सेवा पुरस्कार चंदाताई तिवाडी बारोड सम्राज्ञी यांना मिळालेला आहे. तसेच यंदापासून वारकरी साहित्य संमेलन देखील राज्य शासनाच्या वतीने आयोजित केले जाणार आहे. डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे. अनिता चौधरी यांना मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांचं पद आहे वनरक्षक, उत्तराखंड वन विभाग. 2021 पासून त्या कार्यरत आहेत. त्यांनी सुमारे 500 प्राणी यांचे संरक्षण केलेले आहे. पुरस्कार देणारी संस्था आहे WWF इंडिया, म्हणजे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, आणि प्रभा खेतान फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम. विजडम पुरस्कार 2026, विजडम क्रिकेटर्स अल्मनॅक 2026 पुरस्कार जाहीर झालेले आहेत. याची स्थापना 1865 मध्ये करण्यात आलेली होती. जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित क्रिकेट पुस्तिका आहे. याचं प्रकाशन ब्लूम्सबरी यामध्ये करण्यात येतं. दरवर्षी प्रकाशित करणारा हा विजडम पुरस्कार आहे. याचा उद्देश क्रिकेटची वार्षिक विश्वकोशात्मक माहिती आणि पुरस्कार देणे हे आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी 9 पैकी 7 पुरस्कार हे जिंकलेले आहेत. विजडन ट्रॉफी ही मिळालेली आहे शुभमन गिल याला. एका टेस्ट सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड आहे मिशेल स्टार्क ऑस्ट्रेलियाचा. महिला क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड आहे दीप्ती शर्मा भारत. 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर्स आहेत शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज आणि हसीब हमीद. लीडिंग T20 क्रिकेटर आहे अभिषेक शर्मा भारत. भारतीय खेळाडूंनी 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर यामधील 4 जागा जिंकलेल्या आहेत. विजडन क्रिकेटर्स अल्मनॅक ही क्रिकेटची बायबल मानली जाते. दरवर्षी 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर, लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड आणि विजडन ट्रॉफी सारखे पुरस्कार हे देण्यात येत असतात. 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार ह्या मिळालेला आहे डॉक्टर चे श्रीनिवास राव यांना. त्यांचे सध्याचे पद आहे संचालक आणि कुलगुरू, भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली. त्यांना हा पुरस्कार मिळण्याचं कारण म्हणजे हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट आणि दीर्घकालीन योगदान. हा पुरस्कार माजी पूर्व उपराष्ट्रपती श्री M व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे होते. NAARM म्हणजे नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट याचं मुख्यालय आहे हैदराबाद. तर ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, जी भारतातील कृषी संशोधन आणि शिक्षणाची सर्वोच्च संस्था मानली जाते, याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर चे श्रीनिवास राव यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
फेमिना मिस इंडिया 2026 ची विजेती आहे साध्वी सतीश शेल. तिचं राज्य आहे गोवा. गोवातून पहिल्यांदाच फेमिना मिस इंडिया वर्ल्ड तिने आता मजल मारलेली आहे. मागील विजेत्या 2024 च्या विजेत्या होत्या निकिता पोरवाल आणि यांनीच साध्वीला ताज घातलेला आहे. भारताच्या काही मागच्या मिस वर्ल्ड कोण आहेत तर 1966 मध्ये रीता फारिया, 1994 मध्ये ऐश्वर्या राय, 1997 मध्ये डायना हेडन, 1999 मध्ये युक्ता मुखी, 2000 मध्ये प्रियंका चोप्रा, 2017 मध्ये मानुषी छिल्लर. लॉरेन्स पुरस्कार 2025 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू यासाठीचा हा लॉरेन्स पुरस्कार आहे. तर वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू आहे कार्लोस अल्कराज आणि महिला खेळाडू आहे आर्यना साबलेन्का. तर वर्षातील सर्वोत्तम संघ ठरलेला आहे पॅरिस सेंट जर्मेन म्हणजे PSG. महत्वाची कामगिरी म्हणजे काय तर अल्कराजने फ्रेंच ओपन, US ओपन तसेच ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. सबलेन्काने सलग दुसऱ्यांदा US ओपन विजेती ती ठरलेली आहे. PSG हा संघ 2025 मध्ये पहिल्यांदाच UEFA चॅम्पियन्स लीग जिंकलेली होती. आता आपण क्रीडा घडामोडीकडे वळूया. भारतीय क्रीडा क्षेत्र अर्थव्यवस्था ही आता $200 कोटी टप्पा ओलांडलेला आहे आणि या $200 कोटी मध्ये सर्वाधिक वाटा आहे एकटा क्रिकेटचा. एकटा क्रिकेटचा यामध्ये 89% वाटा इतका आहे. भारतातील पहिला पिंक स्टँड हरमनप्रीत कौर यांच्या नावावर तयार करण्यात आलेला आहे आणि याचं ठिकाण आहे द्वारका, दिल्ली या ठिकाणी. दिल्लीचे दुसरे क्रिकेट स्टेडियम असेल. यामध्ये क्रिकेट सोबत फुटबॉलसाठीची ही सुविधा असणार आहे. कोल्हापूरची अमृता पुजारी ही डबल महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे. कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने शानदार कामगिरी करत चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये डबल महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. तिने वेदिका ससाने हिला 7-0 ने पराभूत केलेला आहे. टेनिसपटू आर्यना सबलेन्का ही आता सनशाईन डबलची 5वी खेळाडू ठरलेली आहे. मायामी ओपन ही स्पर्धा आहे. फायनलमध्ये तिने कोको गॉफ हिला पराभूत केलेला आहे. आर्यना महिलांच्या सिंगल्समध्ये सनशाईन डबल जिंकणारी 5वी खेळाडू बनलेली आहे. सनशाईन डबल म्हणजे एकाच वर्षी 2 मोठ्या टुर्नामेंट जिंकणे. तिने इंडियन वेल्स ओपन आणि मियामी ओपन या दोन्ही स्पर्धा जिंकलेल्या आहेत. ते सिंगल्स आणि डबल्स दोन्हीमध्ये सनशाईन डबल जिंकणारी एकमेव खेळाडू ठरलेली आहे. पुरुषमध्ये विजेता आहे यानिक सिन्नार. वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड 2025 आर्चर ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे एमिर खान हाने तुर्कीच्या. यंग आर्चर ऑफ द इयर बॉप्टिस्ट ॲडिस फ्रान्स. सर्वोत्तम संघ कोरिया रिकवर पुरुष संघ आणि पॅरा आर्चर ऑफ द इयर भारताच्या शीतल देवी यांना पुरस्कार मिळालेला आहे. खेलो इंडिया वनवासी क्रीडा स्पर्धा यामध्ये पहिल्या खेलो इंडिया वनवासी क्रीडा स्पर्धेमध्ये 23 सुवर्ण, 8 रौप्य, 7 कांस्य पदकांसह कर्नाटक संघ सर्वसाधारण विजेता ठरलेला आहे. ओडिशा उपविजेता ठरलेला आहे 57 पदकांसह. झारखंड तिसऱ्या स्थानी तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर ठरलेला आहे. महाराष्ट्राने 6 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह दमदार कामगिरी केलेली आहे. यजमान छत्तीसगड 9व्या स्थानी ठरलेला आहे. झारखंडच्या माजी जागतिक कनिष्ठ विजेत्या कोमलिका बारी हिने महिला रिकव्हर तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा यामध्ये सहभाग होता. सुमारे 3800 खेळाडू यामध्ये सहभागी होते. 9 क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा झाली. कबड्डीसारखे पारंपरिक खेळ प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये यामध्ये खेळवण्यात आलेले होते. पायल नाग हिने पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकलेले आहे. पायल नाग हिने पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. ओडिशाच्या 18 वर्षीय दिव्यांग तिरंदाज पायल नाग हिने बँकॉक येथे सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी पॅरा सिरीजमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. तिने अंतिम फेरीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या शीतल देवी हिला पराभूत करून हा विजय मिळवलेला आहे. शीतल देवीने यापूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेले होते. ती सध्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकाची पॅरा तिरंदाज आहे. भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 7 सुवर्णपदकांसह अव्वल स्थान पटकावलेले आहे. भारताने एकूण 13 पदके यामध्ये 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य जिंकलेले आहेत. सायकलपटू दिव्या सिंगचा विक्रम झालेला आहे. ती सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली महिला ठरलेली आहे. तिचं गाव आहे गोरखपूर. त्या शिक्षिका आहेत. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचवणारे त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. भारतातील पहिल्या महिला तर जगातील दुसऱ्याच महिला त्या ठरलेल्या आहेत. प्रारंभ बिंदू होता काठमांडू, नेपाळ. कालावधी होता 14 दिवस. एकूण अंतर होतं सायकलने 5364 मीटर इतके. मार्ग होता काठमांडू ते सलरी, सुरके, फाकडिंग, नामचे बाजार, लोबुचे, गोरक्षेप आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प. भुवनेश्वर कुमार IPL मध्ये 200 विकेट घेणारा पहिला IPL मध्ये भुवनेश्वर कुमारच्या 200 विकेट पूर्ण झालेले आहेत आणि असे करणारा तो दुसरा गोलंदाज ठरलेला आहे आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. तो RCB या संघाकडून खेळतो. 200 विकेट त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाज आयुष म्हात्रे याची घेतलेली आहे. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत युजवेंद्र चहल 224 विकेट आणि भुवनेश्वर कुमार 202 विकेट.
फुटबॉलपटू रायन विल्यम्स याने भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले आहे. हा भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन फुटबॉल खेळाडू आहे, ज्याने भारतीय नागरिकत्व स्वीकारून भारतीय राष्ट्रीय संघातून खेळण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. रायन याचा जन्म ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे 1993 मध्ये झालेला होता. त्याची आई मूळची मुंबईची असल्याने त्यांना भारतीय वंशाचे नागरिक म्हणून भारतासाठी खेळण्याची संधी मिळालेली आहे. भारतीय संघामध्ये त्याचे पदार्पण मार्च 2026 मध्ये झालेले आहे. हाँगकाँग विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यातून त्यांनी भारतीय संघामध्ये पदार्पण केलेले आहे. आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी अवघ्या 4थ्या मिनिटाला गोल करून भारतासाठी पदार्पण सामन्यात सर्वात जलद गोल करण्याचा विक्रम देखील प्रस्थापित केलेला आहे. महाराष्ट्र शूटिंग लीग राज्यातील गुणवान नेमबाजांना संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र रायफल संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शूटिंग लीगची घोषणा करण्यात आलेली आहे. 17 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ही महाराष्ट्र शूटिंग लीग पार पडलेली आहे. अमनोरा पार्कमधील छत्रगुज नर्सरी स्कूल पुणे या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. यावेळी 10 मीटर एअर रायफल आणि 10 मीटर एअर पिस्तूल हे क्रीडा प्रकार खेळवण्यात आलेले होते. आयुष शेट्टी यांनी बॅडमिंटन पुरुष एकेरीमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. स्पर्धेचं नाव आहे आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा. ठिकाण आहे निंगबो चीन. सुवर्ण पदक जिंकलेले आहे शी योकी चीन आणि रौप्य पदक आयुष शेट्टी याला मिळालेले आहे. आयुष शेट्टी याने 2023 मध्ये BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप ही स्पर्धा यामध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेले होते. तर 2025 मध्ये US ओपन विजेता तो ठरलेला होता. भारताची यापूर्वीची कामगिरी कशी राहिली होती? तर 1965 मध्ये दिनेश खन्ना यांनी एकेरीमध्ये सुवर्णपदक जिंकलेले होते. तर 2023 मध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी यांनी दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळवलेले होते. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप बद्दल माहिती पाहूया. स्पर्धेचं नाव आहे बँक ऑफ निंग्वो बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2026. 43वी आवृत्ती होती. बॅडमिंटन एशियाद्वारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 याचं ठिकाण होतं बिश्केक, किर्गिस्तान. कालावधी होता 6 एप्रिल ते 12 एप्रिल 2026. यामध्ये 21 देशांचे 321 खेळाडू हे खेळलेले होते. भारताचं यामध्ये दुसरं स्थान आलेलं आहे. भारताचे 162 गुण होते. भारतीय महिलांचं 5वं स्थान आलेलं आहे. भारतीय महिलांचे 110 गुण होते. सर्व श्रेणीमधील रँकिंग आहे. मेन्स फ्रीस्टाईलमध्ये पहिला क्रमांक आहे इराण, दुसरा क्रमांक आहे भारत, तर तिसरा क्रमांक आहे जपान. तर वुमन्स रेसलिंगमध्ये पहिला क्रमांक आहे चीन आणि 5वा क्रमांक आहे भारत. स्मृती मंदानाच्या नावे अजून एक विक्रम झालेला आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी ती भारतीय फलंदाज ठरलेली आहे. त्याच्या नावे आता 4240 हून अधिक धावा झालेल्या आहेत. 17 एप्रिल 2026 या दिवशी तिने हा पराक्रम केलेला आहे. तिने भारताच्याच रोहित शर्मा याचा विक्रम मोडलेला आहे. महिला T20 या जागतिक यादीमध्ये स्मृती आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे सुजी बेट्स, दुसऱ्या क्रमांकावर आहे स्मृती मंदना आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे हरमनप्रीत कौर. ऑपरेशन अपस्ट्रीम हे ऑपरेशन 2022 पासून सुरू आहे. मात्र भारतासोबत आता या ऑपरेशन अपस्ट्रीममध्ये भागीदारी केलेली आहे. ही आता CBI आणि वाडा या 2 संस्थांची संयुक्त मोहीम आहे. 15 ते 16 एप्रिल 2026 मध्ये वाडाच्या भारत भेटीदरम्यान CBI सोबत ही भागीदारी जाहीर करण्यात आलेली आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे खेळाडूंच्या कामगिरी वाढवणाऱ्या प्रतिबंधक औषधाचे बेकायदेशीर उत्पादन, आयात, वितरण आणि पुरवठा जाळी पूर्णपणे उद्ध्वस्त करणे. भारत डोपिंग नियम उल्लंघनामध्ये जागतिक स्तरावर 5व्या स्थानावर आहे. वाडा म्हणजे काय? तर वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आणि नाडा म्हणजे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. अरोन्यक घोष हा भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे. तो पश्चिम बंगाल या राज्याचा आहे आणि पश्चिम बंगालमधील तो 12वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. क्रम लक्षात घ्या. 93वा आहे आरव डेंगला, 95वा आहे अरोन्यक घोष, 94वा होता मयंक चक्रवर्ती. मयंक चक्रवर्ती हा ईशान्य भारतातील पहिला ग्रँडमास्टर ठरलेला होता. आता आपण व्यक्तिविशेष या घटकाकडे वळूया. मेनका गुरुस्वामी या भारताच्या पहिल्या LGBTQ खुल्या खासदार ठरलेल्या आहेत. त्या एक वरिष्ठ वकील देखील आहेत. 9 मार्च 2026 या दिवशी त्यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. त्यांचं पक्षाचं नाव आहे AITC म्हणजेच ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. LGBTQ या हक्कांसाठी त्या सक्रिय वकील आहेत आणि भारताच्या संसदेमध्ये म्हणजेच पहिल्यांदाच खुल्या LGBTQ व्यक्ती संसद त्या आता बनलेल्या आहेत. डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे दुःखद निधन झालेले आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि विद्वान डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे 26 मार्च 2026 या दिवशी 84व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे इतिहास क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 या दिवशी तडस, सांगली जिल्हा या ठिकाणी झालेला होता. त्यांचं शिक्षण इतिहासामध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेलं होतं. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नव्या अध्यक्ष म्हणून आता साध्वी निरंजन ज्योती म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांची नियुक्ती 18 मार्च 2026 या दिवशी झाली. उत्तर प्रदेशात ते माजी खासदार आहेत. हंसराज गंगाराम माहिर यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. NCBC म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
हा एक घटनात्मक आयोग आहे. 1993 मध्ये याची स्थापना झाली. 102व्या संविधान दुरुस्ती कायदा 2018 द्वारे याला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 338 बी अंतर्गत हे समाविष्ट आहे. विजयपत सिंघानिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे मुंबईमध्ये वयाच्या 87 वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र गौतम सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण आणि तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन्मान मिळालेला आहे. त्यांनी हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंच उड्डाणाचा जागतिक विक्रम देखील केलेला आहे. 1994 मध्ये भारतीय हवाई दलाकडून मानद एअर कमोडर पद त्यांना मिळालेले होते. 2006 मध्ये त्यांना मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. 1980 पासून रेमंडचे सूत्रे त्यांनी हाती घेत कंपनीला जागतिक ओळख मिळवून दिलेली होती. 1986 मध्ये पार्क अव्हेन्यू या ब्रँडची सुरुवात त्यांनी केलेली होती. परदेशात शोरूम सुरू करून त्यांनी जागतिक विस्तार देखील केलेला होता. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे ॲन इनकम्प्लीट मॅन. मायक्रोलाइट विमानातून लंडन ते दिल्ली उड्डाणाचा उल्लेखनीय पराक्रम त्यांनी केलेला होता. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं दुःखद निधन. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 या दिवशी झालेला होता. आशा दीनानाथ मंगेशकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या बहीण आहेत. 1943 पासून गायनाला त्यांनी सुरुवात केलेली होती. माझा बाळ या मराठी चित्रपटातील चला चला नव बाळा हे त्यांचे पहिले गाणे होते. त्यांना महत्त्वाचे पुरस्कार कोणकोणते मिळालेले आहेत तर पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा त्यांना 2 वेळा मिळालेला आहे. पहिल्यांदा ओमराव जान या चित्रपटासाठी तर दुसऱ्यांदा इजाजत या चित्रपटासाठी. तसेच त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देखील मिळालेला होता. जागतिक विक्रम त्यांच्या नावे काही होते. 2011 मध्ये आशा भोसले यांची जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली होती. त्यांनी 20 पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये 11,000हून अधिक गाणी गायलेल्या होत्या. विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांना शास्त्रीय संगीत, गझल, पॉप, भजने आणि लावणी अशा सर्व प्रकारच्या गाण्यावर त्यांचे प्रभुत्व होते. ओ.पी. नय्यर आणि आर.डी. बर्मन या संगीतकारांसोबत त्यांची गाणी विशेष गाजलेली होती. त्यांना पहिले ग्रॅमी नामांकन 1997 मध्ये लिगेसी या अल्बमसाठी मिळालेले होते. असे नामांकन मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पार्श्वगायिका ठरलेल्या होत्या. त्यांच्या आयुष्यावर आधारित आशा भोसले अ लाईफ इन म्युझिक हे पुस्तक देखील प्रकाशित आहे. साठी महत्त्वाचे वन लाईनर म्हणजे त्यांच्या पहिली लावणी होती बोगडी माझी सांडली ग, चित्रपट होता सांगते ऐका. त्यांना अमरावती विद्यापीठ आणि जोधपूर राष्ट्रीय विद्यापीठाने मानद डी लिट पदवी देऊन गौरवलेले आहे. त्यांना प्रेमाने ताई किंवा संगीत क्षेत्रामध्ये आशाताई असे म्हटले जात असत. तर त्यांना काही महत्त्वाचे पुरस्कार या संदर्भात पुन्हा एकदा माहिती पाहू. 1987 मध्ये नाइटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड, 2000 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2002 मध्ये आशाताईला आयफा पुरस्कार, 2008 मध्ये पद्मविभूषण, 2009 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव, 2018 मध्ये विभूषण पश्चिम बंगाल सरकार, 2021 मध्ये महाराष्ट्र भूषण 2020 चा पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2 वेळा, फिल्मफेअर पुरस्कार 7 वेळा, लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकार आणि ग्रॅमी पुरस्कारासाठी 2 वेळा त्यांना नामांकन मिळालेले आहे. फिक्कीचे नवीन महासंचालक आहेत अनंत स्वरूप. त्यांची नियुक्ती 15 एप्रिल या दिवशी झालेली आहे. अनंत स्वरूप यांनी WTO मध्ये भारताचे पहिले सचिव म्हणून काम केलेले आहे. फिक्की काय आहे तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. याची स्थापना 1927 मध्ये करण्यात आलेली होती. इन्फोसिसचा जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून आता कार्लोस अल्काराज याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तो स्पेन या देशाचा आहे. हरिवंश नारायण सिंह राज्यसभा उपसभापती म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. हरिवंश नारायण सिंह यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्यांचा जन्म 30 जून 1956 या दिवशी झाला. त्यांचा पक्ष आहे जनता दल युनायटेड. 2018 पासून उपसभापती पदावर ते सलग त्यांची 3 वेळा निवड झालेली आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झालेली होती. ॲपलचे नवीन सीईओ म्हणून जॉन टर्नस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 20 एप्रिल 2026 या दिवशी याची घोषणा करण्यात आली. सध्याचे सीईओ आहेत टिम कुक. माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे नुकतंच निधन झालेले आहे. लातूर पॅटर्नचे ते जनक मानले जातात. माजी राज्यसभा सदस्य ते आहेत. 12 वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि देवमानस म्हणून ते प्रसिद्ध आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. नामांकित बालरोग तज्ज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जात असत. आता आपण निर्देशांक या घटकाकडे वळूया. जागतिक वायू प्रदूषण अहवाल 2025. वाढते शहरीकरण आणि हवामान बदलामुळे जगभरातील हवेची गुणवत्ता गंभीरपणे खालावलेली आहे आणि या संपूर्ण वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार परिस्थिती अतिशय धोकादायक वळणावर पोहोचलेली आहे. प्रदूषणामध्ये
पाकिस्तान हा देश अव्वल ठरलेला आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित देश आहे पाकिस्तान. त्यापाठोपाठ आहे बांगलादेश, ताजिकिस्तान, चाड, काँगो. भारत या क्रमवारीमध्ये 6व्या स्थानी आहे. भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे कोणकोणती आहेत? तर जगातील सर्वाधिक प्रदूषित ठरलेले आहे उत्तर प्रदेशमधील लोणी. दुसऱ्या क्रमांकावर आहे बनिहाट. तर चौथा क्रमांक आहे जागतिक क्रमवारीमध्ये तर दिल्ली. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग बाय सब्जेक्ट 2026. भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्राने ऐतिहासिक कामगिरी करत 54 भारतीय संस्था जागतिक रँकिंगमध्ये स्थान मिळवत जगात चौथा क्रमांक पटकावलेला आहे. 2015 मध्ये फक्त 11 संस्था होत्या, आता त्या 54 संस्था झालेल्या आहेत. भारतातील टॉपची संस्था आहे IIT दिल्ली, जिने जागतिक क्रमांक 123 हा पटकावलेला आहे. अकॅडमिक रेप्युटेशन आहे 67.9. दुसरा क्रमांक आहे IIT बॉम्बे. तिसरा क्रमांक आहे IIT मद्रास. तर IISc बेंगळुरू, IIT कानपूर यांनीही अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. ऊर्जा सांख्यिकी भारत 2026 हा अहवाल नुकताच जाहीर झालेला आहे. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 हा असं अहवालाचं नाव आहे. प्रकाशन केलेलं आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. मंत्रालय आहे सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय. मुख्य आकडेवारी याची कशी आहे? तर एकूण ऊर्जा पुरवठा आहे 2.95% वाढलेला आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षमता संभाव्यता ही 47,04,043 मेगावॅट इतकी आहे. यामध्ये सौर ऊर्जेचा वाटा आहे 71%. एकूण नवीकरणीय ऊर्जा संभाव्यतेपैकी 60% पेक्षाही अधिक फक्त 6 राज्यांकडे आहे. नवीकरणीय ऊर्जा पहिली राज्य आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान सर्वाधिक, त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश. कोळसा हा आहे. यामध्ये अजूनही भारतातील सर्वात मोठा ऊर्जा स्रोत असून सुमारे 79% घरगुती ऊर्जा यामध्ये आहे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस 26 जानेवारी हा आहे. भारतीय अक्षय ऊर्जा दिवस आहे 20 ऑगस्ट. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस आहे 14 डिसेंबर. आता आपण पुस्तके या शेवटच्या घटकाकडे वळूया. पुस्तकाचं नाव आहे इंडियाज रोग हिस्टोरियन्स. लेखक आहेत अरविंद सिंह. याचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थान मुंबई या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. इंडियाज रोग हिस्टोरियन्स, लेखक अरविंद सिंह. टाइड्स ऑफ टाइम या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नुकताच पार पडला. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचं प्रकाशन केलं. याच्या लेखिका आहेत आता सुप्रसिद्ध लेखिका आपल्याला माहितीच आहे सुधा मूर्ती या. सुधा मूर्ती यांचं इतर प्रसिद्ध साहित्य आपल्याला माहितीच आहे. वाईज अँड अदरवाईज, द डे आय स्टॉप ड्रिंकिंग मिल्क, 3000 स्टिचेस, ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज, हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड, द मॅजिक ड्रम अँड अदर फेवरेट स्टोरीज आणि डॉलर बहू. आणि आता त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक आहे टाइड्स ऑफ टाइम. त्यांचे काही आता इतर काही जे काही आपले या महिन्याभरामध्ये प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत ही तुम्हाला समोर दिसतच आहेत. टाइड्स ऑफ टाइम सुधा मूर्ती, चालीस ऑफ एम्ब्रोसिया श्री सुरेंद्र कुमार पाचोरी, अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेटमन विजय गोयल, द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम याचं पुस्तक आहे खासदार शशी थरूर, सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक आहे वासुदेव देवनानी, आणि फ्लेश ही कादंबरी आहे डेव्हिड सॉलॉय या यांच्या कादंबरीला बुकर पुरस्कार 2025 हा देखील प्राप्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.